शिव हर हर महादेव. जगननिहित पाणी मंडलम मंडला तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. ओ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति गन्धातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाता मुकुटिधरा कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुदवीन शंभो मदमोहकारी. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय. शुक्लां ब्रह्म विचार सार परमा मात्यां जगद्व्यापी विना पुस्तक धारणी मम यदा जान्धन्धकारापहा आस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे त्वां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां. नमो देव्यास विशाल बुद्धि फुल्लार विंदाय यतपत्रनेत्र दिनत्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो चालमय प्रदीप लोकाभिरामं गगनं प्रधीनं राजीवनेत्रो रघुवंशनां कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवन्मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मकं
डमरू वाले शिव शंकर भोले भाले शिव शंकर डमरू वाले शिव शंकर भोले भाले शिवाय
दैत्यखिल शक्तिधर स्वधामना अन्यांश हस्तचरण श्रवणत्व गादि प्राणाम नमो भगवते पुरुषाय तुभ्यं परम मंगलमय परात्पर मानवी जीवनाचं परम कल्याण साधणारी आणि आपल्याला भक्ती सुखामध्ये नाव घालणारी अतिशय दिव्य अतिशय श्रेष्ठ भगवान उमानाथ दीनानाथ करुणाघन शिव परमात्मा या शिव परमात्म्याच्या या शिवमहापुराण कथेमध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत. आज कथेचा 3रा दिवस आहे. आपण सर्व आनंदाने या उत्सवामध्ये सहभागी आहोत. आपल्या घुटकेश्वर भगवंताच्या परिसरातील असणारी सगळीच गावं 3-4 गावांचा मिळून हा शिव आहे, बरोबर. 2-4 गावांचा शिव आहे आणि कुण्या एकाच गावाला भक्ती न घडता सगळ्याच परिसराला भगवान घुटकेश्वराचं दर्शन होते, भक्ती घडते. अशा पवित्र वातावरणामध्ये इथं खरं तसं पाहिलं तर हे वातावरण एवढं पवित्र अगोदर नव्हतं. पवित्र होतं पण दिसत नव्हतं एवढं. आमच्या समाधान भाऊनी मला फोटो दाखवले की जुनं मंदिर कसं होतं आणि मी ती फोटो पाहिले समाधान भाऊंच्या आमच्या मोबाईल मध्ये जुन्या मंदिराची. आणि अमोल महाराज ते मंदिर पाहिल्यानंतर असं मला वाटलं की ही जागाच नाही ती. आणि एवढं तुम्ही तो नाला भरून काढला, हे सगळं वातावरण तयार केलं. ते जुने जर फोटो मंदिराचे पाहिले तर असं नवीन माणसाला शक्यच नाही विश्वास बसलं की याच जागेवरती मंदिर आहे, याच जागेवरती मंदिर होतं. एवढं तुम्ही या जागेचं परिवर्तन आपल्या गावातील परिसरातील सगळ्या तरुण मंडळींनी एकत्रित येऊन करून या मंदिराचा काया पालट केलाय, म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे महाराज. सगळीच मंडळी, आता मी समाधान भाऊंचं नाव घेतोय म्हणजे त्यांचा माझा जरा जास्त स्नेहाचा परिचय म्हणून त्यांचं नाव घेतो. नाही तर म्हणतात त्यांनी बोलवलं म्हणून त्यांचं नाव घेतो काय, तसं काही नाही. मला जेवढे ते आहेत तेवढे सगळे तुम्ही माझ्या जवळचे आहेत, माझ्या प्रेमाचे. पण कुणीतरी इथं आणायला कुणीतरी निमित्त असतो. भगवान परमात्म्याने त्या व्यक्तीला बुद्धी द्यावी, आम्हाला त्यांनी फोन करावा, तुमच्या सर्वांचं दर्शन. आणि एवढ्या पुरातन असणाऱ्या 7 भावांपैकी एका भावाची सेवा करायला मला भेटली, याच्यापेक्षा माझं काय भाग्य असलं. आपल्या परिसरामध्ये ती 7 देवस्थान आहेत. उत्तरेश्वर भगवान आहेत, घुटकेश्वर आहेत, अनेक पद्धतीची मंदिर आपल्याला पाहायला मिळतील. पण सगळ्यात मोठे भाऊ हेच आहेत ना, तांबेश्वर, हा पलीकडे. आणि सगळ्यात छोटे भाऊ उत्तरेश्वर. म्हणजे पहा ना, सगळ्यात छोट्या भावाचा बांगला किती भारी आहे, आणि मोठ्या भावाचा बांगला असा छोटा राहणं ते योग्य वाटतं का आपल्याला. पण गावातील सगळ्या तरुण मंडळींनी एकत्रित येऊन आणि म्हणजे ते समोर आले म्हणजे त्यांनीच फक्त केलं असं नाही, तुमच्या सगळ्यांचं त्यांना सहकार्य. एक सांगू का, कुठलंही काम करायचं ठरलं तर 3 गोष्टी महत्वाच्या आहेत, तन मन आणि धन. एक तर शरीर तिथं खर्च करावं लागतं, दुसरं महत्वाचं मनानं ते कार्य झालं पाहिजे, आणि तिसरं महत्वाचं धनानं ते कार्य झालं पाहिजे. तन मन धनाने सर्वांनी एकत्रित येऊन या मंदिराचा तुम्ही काया पालट केला महाराज. एवढं सुंदर आणि देखणं मंदिर तुम्ही बांधलेलं आहे. नक्कीच त्या घुटकेश्वर भगवंताची तुमच्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. नक्की कृपा होणार आहे, नक्की कृपा होईल. आणि भगवंताची कृपा अशी स्पष्ट दिसत नसते, कुठल्या तरी कारणानं ती कृपा आपल्यावरती होत असते महाराज. तो देव आहे महाराज. त्या देवाला जर आपलं कल्याण करायचं ठरवलं तर 1 सेकंद लागणार नाही, आणि आपला नाश करायचा ठरवलं तरी 1 सेकंदही लागणार नाही. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, आणि तरी होईना राहणार अंक त्याचा. आपल्या जीवनात जर खरा परमार्थ असेल, खरी जर भगवंताची सेवा असेल तर देवाला सांगायची गरज नाही. देवाला दुःख कुणाचं सांगावं लागतं. आमच्या जीवनात दुःख हे देवाला कुणाला सांगावं लागतं. ज्यानं आयुष्यात कधी देवाचं दर्शन घेतलं नाही, परमार्थ केला नाही, त्याला जाऊन देवाच्या समोर सांगावं लागतं, देवा माझ्या जीवनात दुःख आहे. पण एक वाक्य बोलू, ज्यानं अंतःकरणापासून देवाची सेवा केलेली, ज्यानं अंतःकरणापासून देवाची भक्ती केलेली आहे, त्याला देवाच्या समोर स्वतःचं गारानं सांगावं लागत नाही महाराज. देव सगळं जाणतो महाराज. देव जाणता आणि आपण या सत्ता एक आहे. देवाला सगळ्या गोष्टी कळतात महाराज. मी काल बोलून गेलो तुम्हाला, आपल्या अंतःकरणात देवाबद्दल किती प्रेम आहे याचं सुद्धा मीटर लावलेलं आहे देवाचं. मीटर लावलेलं आहे देवानं. देव ओळख पहा, किती माझा भाविक आहे का फक्त पंक्तीसाठी देतो. माझ्या बोलण्याचा राग येईल तुम्हाला, आणि जरी आला तर मला काय नाही बोलवलं परत तरी चालतं, पण मी स्पष्ट बोलणारा माणूस.
आपण या ठिकाणी येतो, पण कशासाठी येतो? तुम्ही आम्हाला फसवू शकता, तुम्ही लोकांना फसवू शकता, पण याला नाही फसवू शकत. याला फसवण्याची ताकद आतापर्यंत आमच्यात नाही, कुणाचंच नाही. तो देवांचा देव आहे, त्याला महादेव म्हणतात, ज्याच्यापासून विष्णू, ज्याच्यापासून ब्रह्म, ज्याच्यापासून सृष्टी तयार झालेली. अवघ्या विश्वाला तुम्ही फसवू शकता, पण देवाला फसवू शकत नाही. म्हणून अंतःकरणापासून, जर अंतःकरणापासून देवाची भक्ती केली तर ती भक्ती देवाला सांगावं लागत नाही, तुमचं सुख देवाला सांगावं लागत नाही, तुमचं दुःख देवाला सांगावं लागत नाही. आणि मला असं वाटतंय तुम्ही एवढ्या प्रेमानं भगवंताची सेवा करताय, अन्नदान करणारे अन्नदान करताय, ही सेवाच आहे महाराज. या ठिकाणी येणारा प्रत्येक माणूस सेवा करतो. मी कथा सांगतोय म्हणजे मी काय फार मोठा आहे असं नाहीये. जेवढ्या अधिकार कथा ऐकणाऱ्यांचा आहे तेवढाच अधिकार कथा सांगणाऱ्यांचा. जेवढा अधिकार कथा सांगणाऱ्यांचा आहे तेवढाच अधिकार या ठिकाणी धाडून घेणाऱ्यांचा आहे. तेवढंच पुण्य आहे त्याला. जेवढं पुण्य पंगत घालणाऱ्याला आहे तेवढंच पुण्य पंक्तीत वाढणाऱ्याला आहे. तेवढंच पुण्य पंगत तयार करणाऱ्याला स्वयंपाक. कारण खायला भेटते, पण करण्यासाठी सुद्धा त्याला मानवी बळ लागतं महाराज. म्हणून तेवढंच पुण्य. ही सतरंजी, याला चटाई म्हणतात, बसण्यासाठी लोकांसाठी तुम्ही आथरता, की ज्याने आथरली ना त्याला सुद्धा तेवढंच पुण्य जेवढं सांगणाऱ्याला आहे, जेवढं ऐकणाऱ्याला आहे. याच्या पुढचं बोलू का? याच्यातलं काहीच एखाद्याने केलं नाही, त्यानं फक्त खायचं काम केलं तरी त्याला तेवढंच पुण्य. कारण नुसतं पंगत घालून काय उपयोग आहे? खाणारे पण पाहिजे. तुम्ही म्हणतात आमच्या खाण्यावर लई टोळा आहे तुला. मला जात नाही म्हणून मला ते सहन होत नाही तुम्ही खाल्ले. स्पष्टच सांगतो बघा. असले आणि गायन प्रत्येक चांगल्या पद्धतीचे वक्ते, चांगलं रामायण ते करतात. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. पुढच्या महिन्याच्या 10 तारखेला अयोध्येला त्यांची ट्रिप जाणार आहे, यात्रा. 3 बस आहेत लक्झरी. बुक झाली का जागा सगळी? नाही, पुढच्या वर्षी तुम्हाला. या वर्षी सगळी जागा बुक झालेली आहे. अयोध्येला 5 दिवस कथा आहे, नंतर बरेचसे तीर्थक्षेत्र फिरायला मिळणार आहे. असं गोड व्यक्तिमत्व तुमचे आहेत. माझ्या समोर बसलेली सगळी भाविक मंडळी, आमच्या वरती बसलेले चौकदार, त्यांच्याशिवाय आमचं पान हलत नाही. त्यांना सगळं सांगावं लागतं आम्हाला पाणी आणा म्हणून. आणत पाणी आणलंय का पुरावा. आमचे चौकदार आहेत. अत्यंत जिवलग मंडळी सगळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वजण आलेत प्रभू, बाकीचे येतील हळूहळू जमणार म्हणतात. कालपर्यंत आपण भगवान शिव परमात्म्याच्या अनेक दिवलीला श्रवण केल्या. अनेक दिवलीला भगवान तो कसा आहे, त्याची पूजा कशी केली पाहिजे याचा विस्तार आपल्याला पाहायचा आहे. शिव महापुराण कथा श्रवण केल्यानंतर काय फायदा आपल्या जीवनात प्राप्त होता? कालपर्यंत आपण महात्म्य पाहत होतो. का कालपर्यंत महात्म्य पाहत होतो? त्याचं कारण आहे, पहिल्या दिवशी आपल्याला वेळ लागला. त्या बिंदूक आणि चंचुलेने एवढं पाप केलं महाराज, पण तरी सुद्धा शिवलोकाची प्राप्ती त्यांच्या जीवनामध्ये त्यांना झालेली. आणि भगवान शिवाचं प्रत्यक्ष दर्शन त्या बिंदू आणि चंचुलेला प्राप्त झालं. अशी पवित्र कथा ऐकल्यानंतर त्यांचा उद्धार झाला. अशी कथा शौनकांनी ऐकली सूत महाराजांच्या मुखातून. आणि शौनकांनी सूत महाराजांना विनंती केली, म्हटले महाराज, एवढं दिव्य असताना हे जर पुराण आहे तर आम्हाला सांगा, हे पुराण कसं श्रवण केलं पाहिजे. आम्हालाही या परम तत्वाला जाणायचं, आम्हालाही त्या परम तत्वाला, भगवान शिव परमात्म्याला आम्हालाही अनुभव घ्यायचा आहे. कसा अनुभव घेतला पाहिजे त्या शिव परमात्म्याचा? आणि मग सूत महाराज शौनकांना सांगू लागले, ऐका, फार महत्वाचं आहे. शौनकांनी विनंती केली की आम्हाला त्या शिव तत्वाचा अनुभव घ्यायचा आहे. ते शिव महापुराण काय आहे, कसं निर्माण झालं, आणि त्या शिव तत्वाला जर आम्हाला जाणायचं ठरलं, भगवान भोलेनाथाचा परिचय जर आम्हाला करून घ्यायचा असेल तर कसा केला पाहिजे, आम्हाला कृपा करून सांगा. शौनकांनी सूत महाराजांना विनंती केली. आणि सूत महाराज सांगू लागले
की मला माझे गुरु व्यासजी यांनी जी माहिती सांगितलेली आहे शिव परमात्म्याबद्दल, तीच माहिती मी तुम्हाला सांगतोय. सूत महाराज ती माहिती सांगू लागले. म्हणजे एकदा काय झालं, व्यास हे सर्वसामान्य नाहीत महाराज, अतिशय श्रेष्ठ असणारे व्यास आहेत. या जगामध्ये जेवढे ग्रंथ आहेत आणि जेवढं ज्ञान आहे ते सगळे ग्रंथ, सगळं ज्ञान व्यासांचं उष्ट आहे. व्यासो उच्चिष्ट जगत आहे. या जगातलं जेवढं ज्ञान आहे ते व्यासांचं उष्ट आहे. त्या ज्ञानावर जगत चालतं. एवढे श्रेष्ठ असणारे व्यास आहे. किती श्रेष्ठ आहेत सोप्या भाषेत सांगू. 17 पुराणांचं लिखाण केलं व्यासाने आणि 18वं लिहिलं श्रीमद भागवत कथा. 17 पुराण म्हणजे 18 पुराणांचं लिखाण ज्यांनी केलं ते व्यास आहे. एका वेळेला ते 4 भाग ज्यांनी केले त्यांचं नाव व्यास आहे. उत्तर मीमांसा शास्त्र, कर्मकांड, ज्ञानकांड, पूर्व मीमांसा शास्त्र हे सगळे शास्त्रांची रचना त्यांनी केली. व्यासांनी महाभारत केलं आणि त्या महाभारतामध्ये जवळजवळ 1.25 लाख श्लोक आहेत. किती? महाभारतामध्ये एकट्या 1.25 लाख श्लोक आहेत. कुणीतरी त्यांच्या समोर आलं म्हणजे महाराज या महाभारतामध्ये तुम्ही भगवान श्रीकृष्णाचं चरित्र घातलं, सगळं भांडणच या महाभारतात आहे, ते कशाला घातलं याच्यात? आणि मग महाभारतातून 25,000 श्लोक त्यांनी बाजूला केले आणि त्यांचं एक स्वतंत्र पुराण तयार झालं. त्याचं नाव आहे हरिवंश पुराण, की त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र सांगितलं जातं. एवढे विद्वान असणारे व्यास आहे. आणि त्या महाभारताचं ते भीष्म नावाचं पर्व आहे की त्या भीष्म पर्वाच्या अंतर्गत, त्या भीष्म पर्वाच्या आतमध्ये 700 श्लोकाची श्रीमद भगवद्गीता आपल्याला पाहायला भेटते. श्रीमद भगवद्गीता स्वतंत्र बाजूला काढली पण ती मुळात महाभारतामध्ये एक भीष्म पर्व आहे. त्या भीष्म पर्वामध्ये ती श्रीमद भगवद्गीता आपल्याला पाहायला मिळते. एवढे ज्ञानी व्यास आहेत. पण एक दिवस काय झालं, व्यास असे डोक्याला हात लावून बसले, उद्विग्न झाले, टेन्शन आलं कशाचं तरी, त्यांना चिंता सतवत होती. काय करावं, चेहऱ्यावर तेज राहिलं नव्हतं, कशाची तरी चिंता होती. काय केलं पाहिजे विचार करत होते. एवढ्या ग्रंथाची रचना मी केली तरी सुद्धा मला समाधान नाही, तरी सुद्धा मला भगवान भोलेनाथाच्या दिव्य तत्वाचा अनुभव मला प्राप्त होत नाही, तो देव माझ्यावर प्रसन्न होत नाही, मला अनुभव येत नाही. ही चिंता व्यासांना होती. काय करावं म्हणून उद्विग्न झाले आणि भगवंताला आळवत होते. भगवंताचं चिंतन करू लागले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, भगवंताचं चिंतन करू लागले. एक सांगू का, आपल्या जीवनात जर अशी काही परिस्थिती आली की आपल्याला त्या ठिकाणी काहीच सुचत नसेल, काय केलं पाहिजे आपल्याला कळतच नसेल, या परिस्थितीमध्ये काय करावं माणसानं, काहीच नाही महाराज. तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार देवा. सगळं टेन्शन डोक्यातलं काढायचं देवाला सोडून दिलं, कारण टेन्शन देणाराही तोच आहे, घालवणाराही तोच. आपल्या जीवनात दुःख येतात आपलं कर्म आहे, आपल्या जीवनात सुख येतं आपलं कर्म आहे, पण ते कर्म तयार करण्याचं काम देवाचं. कोणत्या कर्माचं काय फळ द्यायचं हे देण्याचं काम देवाचं आहे. त्याच्यामुळे किती टेन्शन आलं, किती आनंद झाला तरी देवावर सोडून द्यायचं. काहीच जर सुचत नसेल आपल्याला तर एकांतावास धारण करायचा आणि देवाला सांगायचं आता मी काहीच करणार नाही, हे तुझ्यावर चुकून दे, तू बघ तुला काय करायचं, सगळं व्यवस्थित. सीताराम 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 कहिए, जाहि विधि रखे राम ताहि विधि रहिए, जाहि विधि रखे राम ताहि विधि रहिए. सीताराम कहिए, सीताराम 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 कहिए, ताहि विधि रखे राम ताहि विधि रहिए, जाहि विधि रखे राम ताहि विधि रहिए. सीताराम 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 कहिए, जाहि विधि रखे राम ताहि विधि रहिए, जाहि विधि रखे राम ताहि विधि.
तेरे हाथ में, तू अकेला नहीं प्यारे, राम तेरे साथ में, तू अकेला नहीं प्यारे, राम तेरे साथ में। विधि का विधान जान हानि लब कहिए, विधि का विधान जान हानि लब कहिए, चाहे विधि रात राम, चाहे विधि रहिए, चाहे विधि रात राम, चाहे विधि रहिए। सीताराम 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 कहिए, सीताराम 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 कहिए, चाहे विधि रात राम, चाहे विधि रहिए, चाहे विधि रात राम, चाहे विधि रहिए। नमः पार्वती पते हर हर महादेव। काही तर सुचत नसेल माणसाला भगवंताचं नामस्मरण करायचं. सीताराम 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 कहिये, जशा स्थितीत असेल तशा स्थितीत राहायचं. ऐका, लक्ष द्या. आपलं दुःख देवाला सांगून मोकळायचं. व्यासदेवजी भगवंताचं चिंतन करू लागले आणि तेवढ्यात एक चमत्कार झाला. एक दिव्य विमान व्यासांच्या समोर येऊन उभा राहिलं. व्यासांनी डोळे लावलेले होते, भगवंताचं भजन सुरू होतं. ऐका बरं का, एक एक पॉईंट जरी तुमच्या जीवनातला तुमच्या डोक्यातून गेला तर मी काय सांगतो ते तुम्हाला कळणार नाही. लहान लेकरे ते आले, त्यांचं कौतुक करायचं, ते विक्षेप करणार ते तरी आपल्याला सहन करावं लागणार. आलं लक्षात? थोडस फक्त त्यांना तिकडे खेळू द्या, इकडं नको. हा, इकडं नको. ते आनंद घेतील, त्यांना आनंद वाटेल. पण मी जर सांगितलं त्याची लिंक जर तुम्हाला कळाली नाही, एखादं वाक्य जर इकडे तिकडे झालं तर मी कुठून कशात गेलो हे तुम्हाला कळणार नाही. कोणत्या कधीतून कुठं आपण चालतो. हे शिवमहापुराण म्हणजे लय किचकट शिवमहापुराण आहे. भागवत सोपे, रामायण सोपे, सरळ सरळ कळतं आपल्याला. ओरिजिनल शिवमहापुराण जर ऐकायचं असेल तर डोक्यावर ताण घ्यावा लागतो तुम्हाला तेव्हा. आता आम्ही तेवढा घेतला, तुम्ही किती घेता मला माहिती. डोळे दाखवून भगवंताचं भजन चालू आहे, तेवढ्यात एक चमत्कार झाला. उजवीने व्यासदेवजी चमत्कार झाला आणि दिव्य विमान व्यासांच्या समोर येऊन उभा राहिलं. आणि त्या दिव्य विमानामधून ब्रह्मदेवाचे मानसपुत्र 4, त्यांचं नाव आहे सनंदन, सनातन आणि सनत कुमार, चौघजण उतरले. आणि व्यासदेवांना त्यांनी पाहिलं. व्यासदेवांचं भजन त्यांनी पाहिलं की व्यासदेवजी भजन करतायत. व्यासदेवजी ध्यानस्थ बसलेले आणि व्यासदेवांच्या हृदयातलं त्या चौघांनी जाणलं ते भगवंताचे भक्त आहेत महाराज. त्यांचा विचार आपल्याला पुढे येणार आहे, त्याच्यामुळे आता त्याचा विस्तार करत नाही. भगवंताचे भक्त आहेत आणि व्यासदेवांचं ध्यान चालू आहे. त्यांच्या हृदयात काय तळमळ हे सनकादिकांना कळाली, पण आता लगेच त्यांना जागृत करणं योग्य नाही. ते ध्यानस्थ बसलेले. मग आपण काय करायचं? जोपर्यंत व्यासांचं ध्यान सुरू आहे तोपर्यंत सनकादिक त्यांच्या नित्याचं भजन, की जे नित्य ते भजन करत होते या भगवंताचं, हरी परमात्म्याचं ते भजन करू लागले की जोपर्यंत व्यासांची समाधी उद्धार होत नाही. हरी शरणम 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 हरी शरणम. राम शरणम सीताराम शरणम, राम शरणम सीताराम शरणम, राम शरणम सीताराम शरणम, राम शरणम सीताराम शरणम, हे राम शरणम सीताराम शरणम, शिव शरणम भज राम शरणम. ओ राम शरणम सीताराम शरणम, शिव शरणम नारायण शरणम, हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम.
शिवशरणं सीताराम शरणं शिवशरणं. भगवंताचं भजन गाऊ लागले आणि ते भजन ऐकल्यानंतर व्यासांनी डोळे उघडले महाराज आणि समोर संकादिक पाहिले आणि एवढे ज्ञानी असणारे व्यास साष्टांग दंडवत घातला संकादिकांना. संकादिक जर पाहिले तर वयाने छोटे तर मूर्ती सुद्धा लहान आहे महाराज. व्यासांपेक्षा संकादिक बालक आहेत, 5-5 वर्षाचे आहेत महाराज. पण किती मोठा अधिकार त्यांना प्राप्त झाला मी पुढे सांगणार आहे. आपल्याला पुढे भरपूर कथा पाहायच्या. व्यासांनी साष्टांग दंडवत घातला. का दंडवत घातला? कारण ते देवाचे भगवान शंकराचे भक्त आहेत. व्यास ज्ञानी आहेत. या जगातलं सगळं ज्ञान व्यासांचं उष्ट एवढे ज्ञानी आहेत, पण तरी सुद्धा भक्त पाहिला की साष्टांग दंडवत घातला. याचा अर्थ काय? माणसानं देवाच्या भक्ताच्या समोर आपलं ज्ञान पाजळत बसायची गरज नाही. आपण किती ज्ञानी आहेत आणि किती अज्ञानी आहे ते आपल्या जवळ ठेवायचं. भक्त दिसला, साधू दिसला ते दर्शन घ्यायचं. साधूच्या पायावर लोटांगण घालायचं. एक वाक्य बोलू. साधूच्या पायावर लोटांगण घातल्यानंतर आपल्या जीवनाचं दुःख नाहीसं होतं, पुण्य पदरात प्राप्त होतं. पण आता राग येईल माझ्या बोलण्याचा तुम्हाला, पण बोलून जातो. काय मारामाऱ्या होतील तर होऊ द्या. कथा समजेल. साधूच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर पाप नाहीच होतं महाराज, पण साधू ओरिजिनल पाहिजे बरं, नाही तर लय कुठाने वाढत येते. सध्या परिस्थिती तुम्हाला माहिती महाराज. भोंदू माणसाचे चिचुके लाखाला ऐकत येत. आपल्या कथा सुद्धा ऐकत नाही लोक. मुद्दा सांगतोय तुम्हाला. साधू ओळखायला जर जीवन फसलं महाराज, आपल्या जीवनाचा नाश झाल्याशिवाय. साधूला तुम्ही भोंदू म्हणा, तुमचं काहीच बिघडणार नाही. पण तुम्ही जर भोंदूला साधू म्हटले तर तुमच्या आयुष्यात वाटलं झाल्याशिवाय. एक वेळेस खरा जर साधू समोर आला तर त्याला भोंदू म्हणून बाजूला लावा. काहीच होणार नाही. तो काही शाप देणार नाही. आणि साधू कधीच शाप देत नाही. त्यालाच साधू म्हणतात. तुकाराम महाराजाला एवढा त्रास झाला, तुकाराम महाराजांनी कोणाला शाप दिला नाही महाराज, ते साधू. ज्ञानोबरांना एवढा त्रास झाला, ज्ञानोबरांनी कोणाला शाप दिला नाही. ऐकले तुम्ही आतापर्यंत? नाथ महाराजांनी शाप दिलाय कोणाला? ज्ञानोबरांनी शाप दिला? वारकरी संप्रदायामध्ये जेवढे संत झाले त्या साधूने कधी शाप दिला नाही. जो शाप देतो त्याला साधू म्हणता येईल. त्याचं साधुत्व नष्ट झालं. म्हणून तुम्ही खऱ्या साधूला तुम्ही त्याच्या समोर लावून भोंदू म्हणा. तू भोंदू आहे, त्याला राग येणार नाही, तो शाप देणार नाही. पण तुम्ही जर एखाद्या भोंदूला आणि डुप्लिकेट साधूला जर साधू म्हटले तर तो तर सुखी होईल, पण तुमच्या जीवनाचे 12 वाजल्याशिवाय राहणार. चुकून भोंदूला साधू म्हणू नका. आणि सध्या या जगात भोंदू फार वाढली. हो, सगळे भगवे कपडे घातलेले साधू नसतात. म्हणजे जे साधू आहेत ते भगवे कपडे घालतात आणि भगवे कपडे घालणारे सगळेच भोंदू आहेत असंही मी म्हणत नाही. पण सगळे साधू पण नाही. आणि जर सगळेच भगवे कपडे घालणारे साधू असते, मोजकेच साधू, सगळेच भगवे कपडे घालणारे जर साधू असते तर तुकाराम महाराज म्हटले भगवे कुत्रे काही जगात कमी आहेत का? ते सगळे कुत्रे साधू झाले असते. अंगा लावून या राख आणि डोळे दाखवणी करती पा. या कलियुगात साधूंचा सुळसट वाढलेला आहे. आम्ही तुमच्या समोर कथा सांगतोय. आम्हाला मुळात साधू म्हणू नका. आम्ही एक महाराज आहे, आम्हाला महाराज राहू द्या. अजिबात साधू म्हणू नका. साधू होणं एवढं सोपं नाही. सगळ्या विकारांचा त्याग करावा लागतो. प्रपंचाची नासाडी करावी लागते, तेव्हा कुठेतरी साधुत्व प्राप्त होतं. जो देवाच्या जवळ आहे, ज्याचं देव ऐकतो त्याला साधू म्हणतात. आमचं तुम्ही ऐका ना. साधू कोणाला म्हणायचं? ज्याचं देव ऐकतो. अरे रामप्रभू जन्माला येण्याच्या अगोदर वाल्मिक ऋषीने रामायण घेऊन ठेवलं आणि जसं लिहिलंय तसं रामप्रभूला वागावं लागतं. साधू जसा म्हणेल तसं वागावं लागतं. देवाला तो खरा साधू आहे. आमचं कोण ऐकतं? आम्ही बघा आता तुम्हाला शांत बसा म्हणून म्हणतो चाललो आपलं शिव महापुराण. आम्ही महाराज देवाची भक्त. साधू ओळखण्यात जर चूक झाली तर कल्याण आयुष्याचा नासाडी होणार आहे, एवढी गोष्ट. त्याच्यामुळे साधू आणि गुरु हात तुलून मोजून करायचा महाराज, कारण त्याच्यावर आपलं पुढचं जीवन अवलंबून असतं. हात जोडतो तुम्हाला, कुणाच्याही मागे जाऊ नका. हे बाबा नका जाऊ, वाटलं झालं हो लोक. पण आपण जाऊ द्यावं. खेड्यापाड्याची माणसं सुशिक्षित लोकांना तरी कळावं कमीत कमी कुणाच्या मागे गेलं पाहिजे. आणि आपण काय करतो याचा विचार सुशिक्षित लोकांनी तरी करा. काय उपयोग झाला बरं एवढे शिकून डिग्री हातात घेऊन, जर साधा माणूस तुम्हाला ओळखता आला नाही. वारकरी संप्रदायामध्ये कधीच अंधश्रद्धेला थारा नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सगळ्यात अगोदर अंधश्रद्धेवर घाला घातला महाराज. सगळ्यात अगोदर
जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अंधश्रद्धेवर घाला घातला. शेंदरी हेंदरी दैवते आणि कोण त्या खुशी भूते घेते. तुकाराम महाराज म्हटले, अरे 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागली पती. 900 पुढे लेकर होत असतात. एवढंच वारकरी संप्रदायानं स्पष्ट सांगितलंय तुम्हाला, तरी आपण ऐकायला तयार नाही. कुणीतरी साधू आला की त्याला हात दाखवतो आपण, आणि पहा आमचं भविष्य काय. अरे हात दाखवून नसतं कळत रे. आणि जर हात दाखवून आपलं भविष्य बदलता आलं असतं तर देवाच्या बापाला हात दाखवता येत नव्हता का. वशिष्ठांसारखे ऋषी होते, शृंगीसारखे ऋषी होते, विश्वामित्रांसारखे ऋषी होते, त्यांना हात दाखवता आला असता. पण देवाच्या बापाला स्वतःच्या पुत्राच्या वियोगानं मरावं लागलं. भविष्य बदलता आलं नाही. प्रारब्ध मार. देवाच्या पत्नीला विरहानं जगावं लागलं 6 महिने. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे शिराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. आणि आपल्या प्रारब्ध जर देवाला, देवाच्या बापाला, बायकोला, लेकरांना चुकलं नाही, तुमचं आमचं काही घेऊन बसले. कुणाला हात दाखवता तुम्ही. आणि हात दाखवून कोण खरं सांगणार आहे तुम्हाला 2 रुपयासाठी. अजिबात कोणाला हात दाखवू नका. भगवान गुप्तेश्वरावर, भगवान महादेवावर अंतःकरणापासून श्रद्धा ठेवा. कुणाकडे जायची गरज नाही, कुणाला हात दाखवायची गरज नाही. या गाडीवरून बसून सांगतो तुम्हाला, अजिबात जाऊ नका कुणाकडे. माझ्या बोलण्याचा राग येऊ द्या. सध्या जगात साधूच भेटत नाही. आतापर्यंत जेवढे साधू झाले, ज्ञानोबराय, तुकोबराय, एवढे जवळ आपल्या पंढरपूर आहे, चोखामेळा आहे, नामदेव महाराज आहे, त्यांचं दर्शन घ्या. ज्ञानोबरायांचे भक्त व्हा. ज्ञानोबराय साक्षात दर्शन देतील. ज्ञानोबरायांचं भक्त होण्यासाठी काहीच करायचं नाही. ज्ञानोबरायांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचायची, बस ज्ञानोबराय तुमच्या कृष्ण. तुकाराम महाराजांचे भक्त व्हा आणि तुकाराम महाराजांचा गाथा वाचा. तुकाराम महाराज तुमचे डोळे उघडतील. मला काही गरज नाही याच्या त्याच्या पाठीमागे जायची, अजिबात नाही. कुठेच जाऊ नका. मी तळमळीनं सांगतो तुम्हाला गड्या, कुठेच जाऊ नका तुम्ही. कुणाच्याच नादी लागू नका. सगळे लुबाडायला निघाले या जगात, सगळे लुबाडायला निघालेले. कुणाच्याच नादी लागू नका. फक्त साधूवर, ग्रंथावर आणि देवावर विश्वास ठेवा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार. या लेकरांच्या तळमळीची गोड लक्षात ठेवा. सध्या फार वाईट परिस्थिती या कलियुगामध्ये. कॉम्पिटिशनचा जमाना आहे. याच्यापेक्षा मला मोठं व्हायचं, त्याच्यापेक्षा मला मोठं व्हायचं. जरूर मोठे व्हा, पण पापाच्या मार्गाने चुकून मोठे होऊ नका. आज तुम्हाला आनंद भेटेल पापानं मिळवलेल्या पैशात, मग ते भोग तुमच्या लेकरांना भोगावं लागणार आहे. तुमच्या लेकरांना तुम्ही केलेलं पाप भोगावं लागणार आहे. विचार करा. आज 2 रुपये जास्त भेटले आपल्याला, फार पैसा मिळाला, बँकेत बॅलन्स वाढवला, फार केलं. ते जर चांगल्या मार्गाने कमवलेलं असतील तर त्याचा उपयोग चांगलं भेटेल तुमच्या लेकरांना. पण वाईट मार्गाने जर कमवलेलं असेल तर तुमच्याच लेकराला त्रास तुमच्या डोळ्यासमोर भोगावा लागणार. तुमच्या डोळ्यासमोर भोगावा लागणार. अजिबात वाईट मार्गाला लागू नका. 2 रुपये कमी भेटू द्या आपल्या जीवनात, पण चांगल्या मार्गाने जोडून या. धन उत्तम व्यवहारे उदास विचारे. चला, जास्त विस्तार झाला, मुद्द्याकडे येतो. वेळ कमी आहे आपल्याला. संकालिकांचं दर्शन व्यासांनी घेतलं आणि संकालिकांनी विचारलं, व्यासजी काय टेन्शन आहे, एवढे भक्त आहेत तुम्ही, एवढे ग्रंथ तयार केले, कशाचं टेन्शन आहे तुम्हाला. आणि व्यासजींनी सांगितलं संकालिकांना, म्हणजे तुम्ही साधू आहेत. माझ्या अंतःकरणात भगवान शिव भोलेनाथाची भक्ती करण्याचा विचार आहे, तो माझ्यावर प्रसन्न झालाय. तो शिव परमात्मा नेमका कसा आहे ते मला अनुभवायचं. कशी भक्ती केली पाहिजे त्या भगवान परमात्म्याची, त्याचा अनुभव माझ्या जीवनात मला घ्यायचा आहे. मी सगळं लिहिलं, सगळे ग्रंथ लिहिले, पण मला अनुभव भगवान शिव परमात्म्याचा प्राप्त झाला नाही. तो अनुभव प्राप्त झाला पाहिजे. संकालिकांनी सांगितलं, एवढंच आहे म्हणजे एक काम करा. आम्ही अशीच उद्विग्न झालो होतो. आम्ही भगवान भोलेनाथाचं भजन करत होतो, पण त्याचा अनुभव आम्हाला आला नाही, त्याचं दर्शन आम्हाला झालं नाही. मग महाराज, कसा अनुभव आला तुम्हाला, कुणी अनुभव करून दिला तुम्हाला भगवंताचा. मग संकालिकांनी सांगायला सुरुवात केली की भगवंताचं भजन करत करत आम्ही निवांत भजन करत होतो, आणि शेवटी ज्याचं भजन केलं त्या भगवान शंकरालाच आमची दया आली. आणि त्या भगवान शंकराने मंद्राचल पर्वतावरती आम्ही भगवंताचं भजन करत होतो, आणि त्या मंद्राचल नावाच्या पर्वतावरती भगवान शंकराला आमची दया आली. त्यानं नंदिकेश्वराला आमच्याकडे पाठवलं. नंदिकेश्वर म्हणजे तू समोर बसलेला आहे, सगळीकडे पाहतोय, कोण कथा ऐकत आहे, कोण नाही, कोण जांभळा देतोय, कोणाला भूक लागली, कोण नुसते गप्पाच मारते, सगळं पाहतो तो. ते तर राखणच आहे. हो, तो असा बसलेलाच आहे. देवाकडे जायची गरज नाही, अगोदर तोच काम करतोय. आपलं काय असेल, काय आपला कुच्चरपणा आहे, त्याला कळतो सगळं, काय सगळं कळतं त्याला. चला,
मंद्राचल पर्वतावरती आणि नंदिकेश्वराचं आगमन झालं. घोगरमाळाचा आवाज येऊ लागला. नंदी हा ऋषभ अवतारानं प्रगट आहे, भगवंताचं वाहन आहे नंदी. आणि असा हा नंदी प्रत्यक्ष त्या मंद्राचल पर्वतावरती आला आणि संतादिकाच्या समोर उभा राहिला आणि भगवंताचं भजन करू लागला. सगळ्यांच्या परिचित असणारं भजन म्हणणार आहे मी. सगळ्यांनी टाळ्या वाजवून भजन म्हणायचं. हे भोया शंकरा, हे भोया महादेवा, हे भोया शंकरा, हे भोया महादेवा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. आवर तुला बेलाची, आवर तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळा शंकरा, हे भोळा महादेवा. आवर तुला बेलाची, आवर तुला बेलाची, बेलाच्या पानाची.
मोकळ्या मनाने टाळ्या वाजवायच्या, मस्त आनंद घ्यायचा. अमोल महाराज जोरात चाललंय ना? बरे, भगवंताची भक्ती केली का काहीच कमी पडत नाही. भजन करता करता मला मेसेज आला, झालं आमचं काम. काय असेल ते नंतर सांगू तुम्हाला. चला. डवळ्या नंदीवरी स्वारी आले नाचत त्रिपुरारी हो. असं टाळी वाजायची मग काय म्हणाले म्हणतात जोरात म्हणायचा असं म्हणतो ना. ढवळ्या नंदीवरी स्वारी आले नाचत त्रिपुरारी हो. आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा. आता मैदान गावात किती गोड लागला म्हणायला. पुरुषांचा लागणार नाही तेवढा. मग मी तुम्ही म्हणाल का पुरुषांचा लागत नाही? महिलांचाच आवाज का गोड आहे? का गोड आहे महिलांचा आवाज? त्याला कारण आहे म्हणा. त्या कधी बिड्या वडीत नाही, कधी मध्ये गांजा नाही. आता काही ते लागत ते मिश्री त्या नाही म्हणत मग याच्यात बरं का. असं चला, एवढा आनंद आहे महाराज भजनामध्ये. आणि नंदी महाराजांचं आगमन झालं. नंदी महाराजांना पाहिलं आणि संकालिकांनी साष्टांग दंडवत केला आणि सांगितलं, महाराज आम्हाला त्या शिव परमात्म्याच्या तत्वाला जाणायचं, आम्हाला भगवंताचा अनुभव घ्यायचा. कसं घ्यावं सांगा, आम्हाला आनंद कसा भेटेल भगवंताच्या दर्शनाचा. त्यावेळेस नंदिकेश्वराने सांगितलं की या जगतामध्ये मुक्तीचं साधन जर काय असेल तर सगळ्या वेदांचं सार जर काय असेल तर ते म्हणजे भगवान शिवाची शिव महापुराण कथा. ती शिव महापुराण कथा ऐकल्याशिवाय तुम्हाला भगवंताला जाणता येणार नाही. तो नेमका भगवान कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे तुम्हाला कळणार नाही, त्याचे अनुभव तुम्हाला भेटणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला त्याची भक्ती करावी लागेल, त्याचं नामस्मरण करावं लागेल आणि शिव महापुराण कथा श्रवण करावी लागेल. हे सूत महाराजांनी शौनकांचा आणि नंदीचा संवाद शौनकांना सांगितलेला आहे. आणि सूत महाराजांचं बोलणं शौनकांनी ऐकलं, साष्टांग दंडवत केला. म्हणजे महाराज तुमचं म्हणणं खरंय की नंदिकेश्वराने सांगितलं की शिव महापुराण कथेचं श्रवण झाल्याशिवाय आणि तुम्हाला देवाचं स्वरूप कळणार नाही, त्याचा अनुभव घेता येणार नाही. पण महाराज शिव महापुराण कथा श्रवण करणं सोपं नाही. का सोपं नाही? सगळ्यांना श्रवण घडलं असं नाही ना. एकतर शिव महापुराण कथा सांगणारे लवकर भेटत नाही, कारण ते सगळ्यात अवघड आहे. म्हणजे ज्याला खरंच शिव महापुराण कथाच सांगायची असेल तर सांगतो मी तुम्हाला. ओरिजिनल जे ग्रंथात आहे तेच तुमच्या समोर मांडायचं जर ठरलं, मी तेच मांडणार आहे, दुसरं काही सांगणार. एकतर भेटत नाही शिव महापुराण कथा सांगणारे. बरं, सांगणारे भेटणं दुर्मिळ आहे. सांगणारे उपलब्ध झाले तर ऐकणारे भेटत नाही. सगळे ऐकायला येतील याची गॅरंटी नाही. बरं, सांगणारे भेटले, ऐकणारे भेटले तर मग नियोजन झालं पाहिजे. नियोजन घडत नाही. म्हणजे सगळ्यांना शिव महापुराण कथेचं श्रवण घडल असं नाही. मग ज्यांना शिव महापुराण कथेचं श्रवण घडणार नाही त्यांनी भगवंताच्या स्वरूपाला जाणायचंच नाही का? त्यांनी देवाला अनुभवायचं नाही का? त्यांनी काय करावं ते तरी सांगा. आणि मग सूत महाराजांनी सांगितलं की नंदिकेश्वराने असं सांगितलेलं आहे, ज्यांना शिव महापुराण कथेचं श्रवण घडत नाही त्यांनी भगवान शिवाच्या भक्तीचं अनुष्ठान करायचं. अनुष्ठान कसं करायचं थोडं लक्ष द्या. आता अनुष्ठान करायचं, मनुष्य सुचिरभूत असावा, सकाळी उठून स्नान करायचं. अनुष्ठान कसं करायचं भगवान शिवाचं लक्ष द्या. कोण आहे ते? जाऊ दे, तिकडं नका पाहू, ते रोज येते. मी आजच आले आणि 2-4 दिवस होते. मी परत जाणार आहे. तुमची आमची भेट नाही, काही नाही, काही ऐक. अनुष्ठान करायचं. कसं अनुष्ठान करायचं? सुचिरभूत व्हायचं, स्नान करायचं सकाळी आणि सुंदर असणार एक भगवान शंकर आपण शिवालय निवडायचं.
की ज्या शिवालयामध्ये मला रोज भगवंताच्या दर्शनाला जायचं, एक सुंदर निवडायचं, जे असेल ते शिवालय निवडायचं. बर, अनुष्ठान त्याला म्हणतात. रोज भगवान शिवालयाच्या मंदिरात जाण्याची वेळ निश्चित असावी. मी रोज सकाळी, दुपारी, संध्याकाळी कोणत्या तरी एका वेळेत मी रोज त्याच वेळेत जायचं. का त्याच वेळेत जायचं? असं ध्यानात येता का नाही जायचं म्हणजे आपल्याला काय चालतं ध्यान आलं का निघतो आपण, त्याला अनुष्ठान म्हणत नाही. रोज तुमची मंदिरात जाण्याची वेळ निश्चित करायची, त्याला अनुष्ठान म्हणतात. वेळ दुपारी 2 वाजता म्हणा, 4 वाजता म्हणा. बरं, त्या मंदिरात तुम्ही किती वेळ थांबणार आहे तो वेळ निश्चित करा. 1 तास करायची सेवा, 2 तास करायची, 15 मिनिटं करायची, तुम्हाला जेवढी जमेल तेवढी वेळ निश्चित करायची, ठिकाण निश्चित करायचं. रोज त्याच मंदिरात जायचं, मंदिर बदलायचं नाही. अनुष्ठान कसं करायचं भगवंताच्या शिवाचं थोडं लक्ष द्या. ब्रह्मचार्याचं पालन करायचं जोपर्यंत अनुष्ठान चालू आहे. कुणाचं अनुष्ठान 15 दिवस असेल, 7 दिवस असेल, कुणी महिनाभर करायचं असेल एखाद्याला अनुष्ठान. एखाद्याची इच्छा भगवंतासोबत बोलून दाखवली असेल, माझी ही इच्छा पूर्ण झाली की मी 1 महिन्यात अनुष्ठान करेल, माझी ती इच्छा पूर्ण झाली की मी 15 दिवसात अनुष्ठान करेल. पण अनुष्ठान कसं करायचं हे कळालं पाहिजे. सुचिरभूत व्हायचं, मंदिर फिक्स करायचं, एकच मंदिर असलं पाहिजे. त्या मंदिरात जाण्याची वेळ निश्चित करायची, त्या मंदिरात किती वेळ अनुष्ठान करायचं ती जागा निश्चित करायची. रोज त्याच जागेवर बसायचं, जागा बदलायची नाही. मांडी तीच घालायची, मांडी बदलायची. आज ह्या मांडीवर, उद्या त्या मांडीवर, तसं नाही जमत. त्याच जागेवर त्याच मांडीवर बसायचं. आणि काही तेवढे 7 दिवस काही व्रत पाळायचं जे निषिद्ध मानलेले खाण्यामध्ये. कांदा, लसूण, मुळा, गाजर मुळा वगैरे हे जेवढं सोडता येईल तेवढं शक्यतो सोडून द्यायचं. हे नियम पाळायचे. आणि हे नियम पाळून कुणाची निंदा करायची नाही, कुणाला फसवायचं नाही. आणि आपल्या जागेवर बसून त्या भगवंताचं भजन करायचं, नामस्मरण करायचं, त्याची पूजा करायची. एका जागेवर बसून त्याला भगवंताची पूजा करावी. ऐका, आता पूजा कशी करायची? अनुष्ठान ठरलं आपलं, जागा ठरली, सगळं झालं, बसली तुम्ही मांडी घालून. पूजा कशी करायची आता ऐका. एखादं निवांत ठिकाण पाहायचं. एखाद्या वेळेस ते भगवान शिवाचं मंदिर जर समुद्राच्या काठावर असलं तर आणखी चांगलं आहे. पण शक्यतो समुद्राच्या काठावर आपल्याला शिवालय पाहायला लवकर भेटणार नाही. एखाद्या अरण्यात असेल, दूर असेल गावापासून, जसं आपण भगवान घुटकेश्वरात आहे तसं, असं असलं तरी चालतंय. आणि शिवलिंगाची पूजा करायची किंवा शिवमूर्तीची पूजा करायची. शक्यतो शिवमूर्तीची पूजा केली जात नाही. का केली जात नाही पुढे सांगणार आहे मी तुम्हाला. शिवलिंगाची पूजा करायची. आणि जर शिवमूर्तीची पूजा करायची असेल तर शिवपंचायतनाची पूजा करावी लागते. भगवान शिवशंकराची मूर्ती, पार्वतीची मूर्ती असावी, गणपतीची, कार्तिकेची, ज्याला शिवपंचायतन म्हणतात. मूर्तीची पूजा करायची जर ठरली तर शिवपंचायतनाची पूजा करावी लागते. फक्त शिवपिंडीची आणि शिवमूर्तीचीच फक्त एकटीची पूजा करता येत नाही. जर मूर्तीची करायची असेल तर. पण शक्यतो मूर्तीची पूजा केली जात नाही, शक्यतो पिंडीची पूजा केली जाते. कशी करायची? मूर्तीची पूजा करत असताना तो शिव परमात्मा, त्याच्याच शेजारी बसलेली अंबिका, तिची पूजा करायची मूर्तीची. पण शिवपिंडाची जर पूजा करायची असेल शिवलिंगाची तर शिवलिंगाचा अगोदर अभिषेक करावा. अभिषेक करायचा. ऐका, भक्तिभावाने एखादा छोटासा मंडप द्यायचा. त्या 7 दिवसासाठी सांगतोय बरं का मी तुम्हाला. जमलंच तर त्याच्यावर गोपुरं तयार करायची, त्याला गंध लावायचा, त्याला वस्त्र धारण करायची, त्याच्यानंतर त्याला फुलं अर्पण करायची, त्याला नैवेद्य दाखवायचे, फुलांची माळ त्याला घालायची. नवीन नवीन व्यंजन म्हणजे पदार्थ जे भगवान शिवाला सगळेच पदार्थ आवडतात शिवाला. त्याचा काही आवड निवड नाही, बिचारा भोळा येतो. तुम्ही काही दिलं तरी खातोय. तुम्ही जे आवडत ते भगवान शिवाला दाखवायचं, असा नैवेद्य दाखवायचा. एवढं जर आपण भक्तिभावानं केलं, त्याला भस्म लावला वगैरे वगैरे, जेवढं आपण केलं, नमः शिवाय म्हणून जरी केलं तरी देव प्रसन्न होतो. तो सगळ्यात देवात भोळा आहे. पण कोणासाठी? भक्तांसाठी तो भोळा आहे. आणि एवढं सांगू का, शिवमहापुराणात असं सांगितलंय, एवढं जरी तुम्हाला नाही जमलं तरी चालतंय. एकदम सोपी पूजा सांगतो भगवान शंकराची, काहीच करायचं नाही. तुमच्याकडे याला काय म्हणतात? पासा, वदळ. नामदेव महाराज म्हणतात, 1 पासा पाणी, 1 बिल वदळ आणि पूजन केवळ सोपे भाऊ. काहीच करू नका, टेन्शन घेऊ नका. ओंधळवर पाणी घ्या, भगवान शिवलिंगाच्या, भगवंताच्या लिंगावर, त्या पिंडीवर वाहा. 1 बिल वदळ म्हणजे बेलाचं पान तोडायचं आणि भगवान शिवाच्या पिंडीवर व्हायचं आणि हात जोडून नमस्कार करायचा आणि सांगायचं, देवा मला तुझी पूजा करता येत नाही.
आणि पुढे बोलायचंय की आवाहम न जानावी तव अर्चनम. देवा मी तुझं आवाहन जाणत नाही, देवा मी तुझी पूजा भक्ती अर्चना जाणत नाही, माझी साधी भोळी भक्ती आहे, एवढं पासाभर पाण्याचा माझा स्वीकार कर आणि या बिल्वदळाचा स्वीकार कर. एवढं जरी केलं तरी भगवान प्रसन्न होतो आणि तुम्ही केलेल्या भक्तीचा तो स्वीकार करतो. असं सूतजी महाराज शौनकांना भगवान शिवाची पूजा समजावून सांगू लागलेली. आणि मग शौनकांनी विचारलं, महाराज ठीक आहे, पण महाराज तुम्ही सांगितलं की भगवान शिवाच्या मूर्तीची पूजा केली जात नाही, शिवपिंडीची पूजा केली जाते, पण बाकीचे जर देव आपण पाहिले तर सगळ्यांच्या मूर्तीचीच पूजा आहे. गणपतीची कशाची पूजा आहे? मूर्तीची. कृष्णाची कशाची पूजा आहे? विठ्ठलाची कशाची पूजा आहे? सगळ्या देवाची पूजा कशाची आहे? मूर्तीची आहे. आणि भगवान शिवाची पिंडीची का पूजा आहे? बरं, ज्या शिवपिंडीची पूजा आपण करतो आम्हाला करायला तुम्ही सांगता, ती शिवपिंड कुठून निर्माण झाली ते तरी आम्हाला सांगा. कशी निर्माण झाली शिवपिंड? जो देव साक्षात प्रगट आहे, ज्याची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे, तरी आपल्याला मूर्तीची पूजा करता येत नाही. आणि मग तो शिव परमात्मा तो पिंडीच्या रूपाने कसा प्रगट झाला आणि कधीपासून त्याची पिंडीच्या रूपाने सेवा करावी लागते, पूजा करावी लागते, ती आम्हाला सांगा. सूत महाराज म्हटले, ऐका, भगवान परमात्मा पिंडीच्या रूपानं का पूजला जातो? सूत महाराज म्हटले, हे दुसरं कोणी सांगण्यापेक्षा स्वतः भगवान शंकरानेच त्याचा उलगडा करून सांगितलेला आहे. भगवान स्वतः सांगतात की माझी पूजा पिंडीच्या रूपाने का करावी. फार मोठी कथा आहे, थोडं लक्ष देऊन जर ऐकलं तर तुम्हाला लगेच कळते. पहा, म्हणजे असं आहे की सगळं जगत प्रगट झालं. शिवपिंड का प्रगट झाली तिची पूजा करतो ना आपण, त्याचा विस्तार सांगतो मी तुम्हाला. लक्ष दिलं तर कळतंय. इकडे तिकडे गेले की मग तुम्ही पाहून घ्या, मला दोष देऊ नका. हे लय किचकट आहे शिव महापुराण. लक्ष विचलित होऊन द्यावं लागत नाही. का करतो शिवपिंडीची पूजा? कशी शिवपिंड प्रगट झाली? म्हणजे हे विश्व निर्माण झालं आणि या विश्वाला निर्माण केल्यानंतर भगवान शिवाने हे विश्व चालवण्याचं काम, निर्मितीचं काम, सृजन करण्याचं काम दिलं ब्रह्मदेवाला. आणि ब्रह्मदेवाला सृजनाचा अभिमान झाला की मी माझ्यामुळे सगळं चाललंय व्यवस्थित. कुणाला अभिमान झाला? ब्रह्मदेवाला. का अभिमान झाला? की मी सगळे तयार केलेले, जीवजंतू तयार केले, माणसं तयार केले, हे सगळं कुणामुळे झालेलं आहे? माझ्यामुळे. त्याला झाला अहंकार. कल्पना करा, देव आहे ब्रह्मदेव, त्याला जर अभिमान होतो की माझ्यामुळे झालं, तुम्हाला मला अभिमान झाला, त्याच्यात काय नव्हतं. आपल्याला तर कशाचा अभिमान होतो? देवाला होतो, आपल्याला झाला त्याच्यात नाही. कोणाला कशाचा अभिमान होतो? माझ्यामुळे झालं, तुझ्यामुळे काहीच नाही झालं, तू गप्प बस. सहज लोक म्हणतात, महाराज काय सांगू, एवढा प्रपंच वाढून ठेवलाय मी, पण मी जर उद्या गेलो ना तर आजच्या घरात अंधार पडल आणि येऊ उजाड पा. मी गेलो तर माग काय पडल? अंधार पडल. हे सगळं चाललंय माझ्यामुळे चाललंय महाराज. काही जात नाही, तू जाऊन कोणातच काही अडत नाही. आतापर्यंत जेवढे गेले त्यांच्यामुळे अडलं नाही, तू काय कशाची टेंबा लावून बसला. त्या नाशिक जिल्ह्यात सकाळी काल्याच्या कीर्तनाला गेलो आणि काल्याच्या कीर्तनाला जरा वेळ होता. एका वस्तीवर माझी सोय केली, एकटंच घर होतं, बंगला होता मोठा. आणि त्या बंगल्याच्या बाहेर बाज होती, त्या बाजीवर एक 80 वर्षाचा म्हातारा बसला होता. मला तिथं नेऊन बसवलं त्या कार्यकर्त्यांनी. म्हटले, महाराज काल्याचं कीर्तन थोड्या वेळात सुरू होईल, पण काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी आमच्याकडे दिंडी प्रदक्षिणा असते. सगळं घरातलं महिला मंडळ कुठे गेलंय? दिंडी प्रदक्षिणाला. ते आलं की तुम्हाला चहा पाणी नाश्ता करतो, तुम्ही तोपर्यंत बाबा सोबत असा. गेले निघून, मग बसेल ते बाबा कशी. आणि त्या बाबांचा प्रश्न सुरू केला. मग महाराज लयच बारीक दिसता तुम्ही, जीवाला खात जा. मी म्हणलं महापगन मी, तू नको डोकलो माझं. आणि मग अनेक चौकशा सुरू झाल्या. आणि मग मला सांगू लागले, महाराज ज्या बंगल्याच्या समोर तुम्ही बसलात ना, हा बंगला कुणामुळे? माझ्यामुळे. म्हणलं चांगलंय. 4 पोरं आहेत सर्व्हिसला आहेत, 4 सुना त्याही सर्व्हिसला, नातवंड सर्व्हिसला आहे. 4 जिल्ह्याच्या ठिकाणी 4 एक बंगला आहे त्यांना, प्रत्येक व्यवस्था आहे सगळी चुना. पण कुणामुळं? 50 एकर जमीन कमवून ठेवली महाराज. कुणासाठी? लेकरांसाठी माझ्या. कुणी? मी. शेवटी त्याने एक वाक्य काय वापरलं माहिती? आज माझी लेकर आणि सुना आनंदानं चटणी भाकर खातेत. कोणामुळं? मी म्हणलं तो आहे म्हणून. त्याचं वाक्य मला माहित होतं, त्याच्यामुळेच आहे. मला दम निघाला. तेवढ्या 3 दिवस संपली, त्या घरातल्या सुना आल्या. आल्याबरोबर माझं दर्शन घेतलं. महाराज फार उशीर झाला हो, आता चहा करून आणते. म्हणलं मला तू चहा नको, काहीच नको. काय झालं? आमचे सासरे काही बोलले का? म्हटले नाही तर. म्हणजे काय म्हटले?
अहो मी म्हणतो तुमचे सासरे असं म्हटले की आमचे सुना आणि लेकरं चटणी भाकर खाते ते फक्त माझ्यामुळं. उद्या मी जर म्हणलो तर चटणी भाकर सुद्धा भेटणार नाही. सून म्हणली महाराज आमचा सासरा जे म्हणतोय ना ते एकदम खरंय. असं कस काय? ती म्हटली आमचा सासरा जे म्हणतोय म्हणून चटणी भाकर खातो, मी याला का गुलाबजाम खाऊ? मी म्हटलं बाई असं बोलत असते का? सासऱ्याबद्दल अशी भावना असते का? ती म्हणते काय करायचं एवढं कहून तुला पण मुळता खाऊनच येत नाही आम्हाला. काही आणलं का? कशाला आणलं? एवढे पैसे कशाला खर्च करायचे? काय गरज होती? आणि एवढं कमवलंय कुणासाठी? आणि खाऊनच येत नाही. याचा अर्थ काय? अरे आपल्या वाचून काही राहत नाही. माझं गेलो का सगळं व्यवस्थित होतं रे. लोकांना अभिमान होतो माझ्यामुळं झालंय, माझ्यामुळं काही नाही. उरलेलं आयुष्य भांडणात घाला. यांच्या नादी नका लागू. आता बाद झालं भांडणात घाला आयुष्य. फार अवघड आहे. मला मुद्दा सांगायचा ब्रह्मदेवाला अभिमान झाला की माझ्यामुळे सृष्टी उत्पत्ती झालेली, मी सृष्टी उत्पन्न करतोय. हा अभिमान झाला. आणि तिकडं शेषशैवावर भगवान विष्णू पहुडले आणि त्यांनाही अभिमान झाला की मी सृजन करतोय, माझ्यामुळे ब्रह्मदेव प्रगट झाला. आता ब्रह्मदेव कुठून प्रगट झाला? भगवान विष्णूच्या नाभीतून कमळ प्रगट झालं. त्या कमळातून कुणाची उत्पत्ती झाली? ब्रह्मदेवाची. आणि मी ब्रह्मदेवाला उत्पन्न केलंय, माझ्यामुळे सगळं चाललंय, हा अभिमान झाला विष्णूला. आणि माझ्यामुळे सृष्टी निर्माण झाली, हा अभिमान झाला ब्रह्मदेवाला. आता ही भगवंताची लीला आहे बरं का, भगवान शंकराची. बरं निर्माण दोन्ही कुणी केले? दोघाला. भगवान शंकरानं दोघाला अभिमान झाला. आणि भगवान शिव परमात्मा शेषशय्येवर पहुडली होती, आनंद होता, आजूबाजूला सगळ्या देवता होत्या. आणि ब्रह्मदेव अभिमानाच्या तंद्रीतच गेले, भगवान शिवाच्या समोर जाऊन उभा राहिले. नमस्कार केला नाही भगवान शिवाला, भगवान विष्णूला नमस्कार केला नाही, काही नाही. आणि जाऊन उभा राहिले भगवान विष्णू समोर. ब्रह्मदेव अभिमान होता डोक्यात भरलेला. आणि बोलता बोलता भगवान विष्णू म्हटले, ब्रह्मदेव आले बोलता बोलता सहज म्हटले वत्सा. वत्सा म्हणजे लेकरा, बाळा, मुला. आपण म्हणत नाही का ए बाळा इकडे कधी आलास, ए लेकरा काय चाललंय, आपण म्हणतो. आता लेकरूच आहे ना भगवान विष्णूचं. कोण? ब्रह्मदेव. भगवान विष्णू म्हटले वत्सा. आणि वत्सा शब्द कानावर पडला ब्रह्मदेवाच्या. मग तो तळपायाच्या आग मस्ता गेली. मला वत्सा म्हणतो? मी काय लेकरू आहे का तुझं? मी काय मुलगा आहे का तुझा? माझ्यामुळे सगळं चाललंय, तुम्हाला वत्सा म्हणतो? विष्णू म्हटला एवढ्या उड्या नको मारू, तू माझ्याच नादी कमळातून जन्माला आला, तू माझं लेकरूच आहे. नाही म्हणे मला कुणी जन्माला घातलेलं नाही, मी स्वतंत्र आहे. आणि लागलं दोघांचं भांडण. कुणाचं? विष्णूचं आणि ब्रह्मदेवाचं लागलं भांडण. आणि भांडण लागलं, सगळ्या देवता घाबरल्या. आता पालन करणारे, निर्माण करणारे जर भांडायला लागले तर जगाचं कसं व्हायचं? आता या भगवान शंकरानं रचवलेल्या सगळ्या लीला. ब्रह्मदेव आणि भांडण एवढं विकोपाला गेलं की ब्रह्मदेव अस्त्रशस्त्र भगवान विष्णूवर चालू लागले. आणि भगवान विष्णू ब्रह्मदेवावर अस्त्रशस्त्रांचा वारा करू लागले. सगळ्या देवता हिनदिन झाल्या. त्राहिमाम त्राहिमाम करत करत कैलास पर्वतावरती गेल्या. भगवान महेश्वराच्या समोर जाऊन साष्टांग दंडवत केला. भगवान शिवाचं कैलास पर्वतावरती महेश्वर रूप प्रगट आहे. आणि सांगू लागल्या म्हणे तुम्हीच निर्माण केलेले भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव एकमेकात भांडायला लागले. हे जर सृष्टीचं सृजन करणारे आणि निर्माण करणारे, पालन पोषण करणारे जर भांडण करायला लागले तर कसं होईल? काय केलं पाहिजे? भगवान शंकर जरा गालातली गालात हसले. आता लीला भगवान शंकरांनी केले नाहीत ना. भगवान शंकर म्हणजे तुम्ही जा, मी पाहतो मला काय करायचं. आणि हे दोघांचं एकमेकांसमोर भांडण चालू होतं. कुणाचं? काय विचारतो तुम्हाला? झोपले काय करत होतो तुम्ही? अजून जेवायचं आपल्याला. हा. आणि हे जरा किचकट विषय आजचा, त्याच्यामुळे जड जातं ऐकायला. त्याच्यामुळे कधी मध्ये मधून मधून फवारे हाणावं लागायचे आम्हाला. नाही तर ते गवत असं सुकलं का ते बाकीचं हे गवत आहे ना, हे सुधरून देत नाही पिकाला. हे गवत इकडून तिकडून पळत आहे का, हे पिकाला सुधरून देत नाही. त्याच्यामुळे फवारे हाणावं लागायचे तणनाशक कधी मध्ये. हे थोडं पळून गेलं का मग तुम्हाला सुधरत नाही. चला, ब्रह्मदेव आणि विष्णू आपापसात भांडायला लागले. भगवान शिव हसले आणि लीला करायला तयार झाली. काय झालं? घाबरलो मी म्हणलं चुकलं काय माझं. त्याला समजत नाही काय. जाय गो जेवायला बस, बस बस खाली बस. चला तिकडे नको, त्याच्यापेक्षा मी जास्त येणार इकडे पहा.
बोललो मला तू. चला, दोघं एकमेकांसोबत भांडतात आणि भगवान शिव परमात्म्याने लीला केली. दोघं एकमेकांसमोर भांडत असताना भगवान शिव परमात्म्यानं एका दिव्य ज्योतीचं स्वरूप धारण केलं. दोघांच्या मध्यभागी उभा राहिले. असं लख प्रकाश पडला. नेमकं काय विष्णूला कळाला आणि ब्रह्मदेवाला कळाला. परत त्या प्रकाशाला विशेष आकार नाही, गोलाकार असणारा ज्योतिर्मय स्वरूप मध्ये प्रगट झालं आणि त्या ज्योतिर्मय स्वरूपातून आवाज आला. सगळ्या देवता घाबरल्या. मग कळालं ओम आवाज आला त्याच्यातून. मग कळालं हे भगवान शंकरच आहे स्वतः, की जे ज्योतिर्मय स्वरूपात प्रगट झालेले आहेत. ओम असा शब्द कानावर पडला आणि त्याच्यातून आवाज येऊ लागला. भगवान ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू, भगवान शंकर ज्योती स्वरूपानं बोलू लागले. तुम्ही दोघं भांडू नका. मी श्रेष्ठ आहे, तू श्रेष्ठ आहे असं करू नका. आणि जर ठरवायचं असेल तुमच्यापैकी कोण श्रेष्ठ आहे तर एक काम करा. हा जो ज्योतिर्स्तंभ तुमच्या समोर उभा आहे याचा थांब पत्ता लावा, याचं टोक शोधून आणा आणि याचा खालचा तळ शोधून आणा. जो कोणी शोधून आणील तो सगळ्यात श्रेष्ठ होईल. आणि लागले कामाला. भगवान विष्णूने वराह रूप धारण केलं आणि वरच्या दिशेने निघाले टोक शोधायला. खालच्या दिशेने निघाले भगवान विष्णू, त्याचा थांग पत्ता लागायला, खालचा तळ गाठायला. आणि भगवान ब्रह्मदेव हंसावरती बसले आणि वरच्या दिशेने निघाले महाराज. वर कितीतरी वर्ष धावपळ चालली पण यांना थांब पत्ता लागला नाही. अथांग असणार ते ज्योतिर्मय स्वरूप वरती जर पाहिलं तर उंचची उंच आहे आणि खाली जर पाहिलं तर किती खोल आहे त्याचा अंतच लागत नाही. ही लीला आहे भगवान शंकराची. भगवान विष्णू खाली निघाले, बऱ्याच अंतरावरती गेले पण त्यांना काय कितीतरी वर्ष गेले महाराज प्रवास केला पण अंत लागला नाही. नाराज झाले आणि वरती निघाले ब्रह्मदेव. पण ब्रह्मदेव जरा चॅप्टरच आहे. ज्याच्या हातात कारभार दिला ना तो चॅप्टरच पाहिजे महाराज, तर कारभार सुरळीत चालतो. गांग्याच्या हातात येऊ नका, गांग नाही कळणार तुम्हाला. आमच्याकडे शब्द आहे गांगा. चला, ब्रह्मदेव निघाले वरती, बऱ्याच अंतरावर चालून गेले पण त्यांना सुद्धा काय टोक सापडलं नाही. थकले महाराज. आता काय करावं. आणि केवढ्यात वरून एक फुल येताना त्यांना दिसलं. ते फुल होतं केतकीचं, त्याला केवड्याचं फुल म्हणतात. माहितीये तुम्हाला केवड्याचं. वरून येताना दिसलं. ब्रह्मदेव म्हटला कुठं निघाला होता तू. ते फुल म्हटलं काय नाही रे, ते भगवान शिवाचं स्वरूप आहे आणि भगवान शिवाच्या स्वरूपात जाऊन अर्पण व्हावं त्याच्या पायावर असं या इच्छेनं निघालो पण मला काय टोकच सापडलं नाही. इतके वर्ष फिरलो पण मला टोक सापडलं नाही. ब्रह्मदेव म्हटला तुझी माझी एकच गत झाली. मी कितीतरी वर्षापासून हिंडतोय पण मला सुद्धा टोक सापडत नाही. मग काय केलं पाहिजे. ब्रह्मदेव म्हटला तू खाली चालला ना, आता मी खाली येतो तुझ्यासोबत. फक्त एक काम कर. खाली गेलो की भगवान शिव परमात्म्याच्या समोर एवढंच सांगायचं की ब्रह्मदेवाला टोक सापडतो. ब्रह्मदेव टोकाला जाऊन आला. ते केवढ्याच फुल म्हणलं काय अडचण नाही. आणि आले दोघं खाली. भगवान विष्णू आले, पाताळातून वर आले. भगवान विष्णू नमस्कार केला भगवान शिवाला. देवा तुमचा थांगपत्ता मला लागला नाही, मला नाही सापडता आला तुमचा थांगपत्ता. तेवढ्यात ब्रह्मदेव आला आणि ब्रह्मदेव आल्याबरोबर नमस्कार केला ब्रह्मदेवाला. त्या ज्योतिर्मय स्वरूपातून आवाज आला ब्रह्मदेवा सापडलं का टोक. ब्रह्मदेव म्हटला हो मी टोकाला जाऊन आलो. कशावरून विचारा म्हणजे केवड्याच्या फुलाला, केतकीच्या फुलाला. का रे सापडलं हो म्हणे. ब्रह्मदेव जाऊन आला आणि मग शिव परमात्मा हसायला लागला. त्यानं सांगितलं असं आहे मी ईश आहे, मी देव आहे, माझा अंत आणि पार नाही. तुम्ही किती खाली गेले किती वर गेले तरी त्याचा पार लागणार नाही. ब्रह्मदेवा तुम्ही खोटं बोलले आणि खोटं बोलले. ब्रह्मदेव ब्राह्मण असून तुम्ही खोटं बोलले. भगवान रुष्ट झाले शिव परमात्मा. राग आला आणि रागाच्या भरात त्या भगवंतानं ब्रह्मदेवाला आणि त्या फुलाला शाप देऊन टाकला. ती ज्योतिर्मय स्वरूप लुप्त झालं. तिथं शिव स्वरूप परमात्मा प्रगट झाले. अंबिका शेजारी आहे. भगवान शिव हातात त्रिशूळ घेऊन उभे आहेत. स्वतः शिव परमात्मा प्रगट झाला आणि राग ब्रह्मदेवाला आणि त्या केतकीच्या फुलाला शाप देऊन टाकला. केवढ्याच्या फुलाला काय शाप दिला. खोटं बोलला. ब्रह्मदेवाच्या समोर खोटी साक्षी दिली म्हणून तुला शाप देतो. जगातली सगळे फुलं माझ्या पूजेत चालतील पण तुझा मी स्वीकार करणार नाही. म्हणून केवड्याचं फुल केतकीचं फुल कधीच भगवान शंकराच्या पिंडीवर व्हायचं. ते जर व्हायलं तर राग येतो भगवान शंकराला. आणि ब्रह्मदेवाला शाप दिला. 5 मुख होते ब्रह्मदेवाला. किती 5 मुख.
एवढा राग आला, शाप दिला की तुमचं इथून पुढे जगात कुणीच मंदिर बांधणार नाही. भगवान ब्रह्मदेवाचं कुठंच मंदिर नाही. फक्त गुजरातला जर गेले तर पुष्कर प्रांतात फक्त तेवढं एकच मंदिर कोणाचं आहे? ब्रह्मदेवाचं. ब्रह्मदेवाची कुणीच पूजा करणार नाही. शाप देऊन टाकला भगवान शंकराने. आता ते काय आहे तेवढ्याच ठिकाणी त्याची वेगळी आख्यायिका ती सांगत बसत नाही. 11 वाजायची हे फक्त शिवमहापुराण सांगतो, बाकी सांगत नाही. आता शाप दिला, पण ब्रह्मदेवाला शाप देऊन सुद्धा भगवान शंकराचा राग शांत झाला नाही. मग भगवान शंकरानं आपली एक जटा उपटली आणि जमिनीवर आदळली. त्याच्यामधून काळ भैरव प्रगट झाला. वरीय काल भैरव भगवान जय. अतिशय क्रोधायमान असणारा तो काळ भैरव प्रगट झालेला आहे. आणि त्या काळ भैरवाला विचारलं भगवान शंकराला काय आज्ञा आहे? भगवान शंकर म्हणजे हा ब्रह्मदेव खोटं बोलतो, याला 5 मुख आहेत, 1 मुख उडवून द्या. आणि त्या काळ भैरवानं हातात खडक घेतलं, ब्रह्मदेवाचं 1 मुंडक तोडलं. तेव्हापासून ब्रह्मदेवाला मुंडके किती राहिले? 4. 1 मुंडक तोडलं. आता भगवान शंकराचा राग शांत झाला, पण काळ भैरव म्हटला देवा, ब्रह्मदेवाचं मुंडक तोडलं, माझ्याकडून ब्रह्महत्या घडली, काय केलं पाहिजे? भगवान शंकर म्हणले काळजी करू नका, एक काम करा. भगवान विष्णूवर प्रसन्न झाले. भगवान विष्णूला आशीर्वाद दिले. माझी जेवढी पूजा होईल तेवढीच पूजा तुमची सुद्धा होईल. आनंदी झाली. मारूनच टाकणार होते ब्रह्मदेवाला, पण विष्णू आले झाले, माझं लेकरू त्याला वाचवा. आणि हे ऐकून तर आणखीच आनंद झाला ब्रह्मदेवाला. भगवान शंकराला आनंद झाला आणि म्हटले काल भैरवा एक काम करा, ब्रह्महत्या घडली ना तुमच्याकडून, ते ब्रह्मदेवाचं मुंडकं घ्या, सगळ्या पृथ्वीची प्रदक्षिणा करा आणि मी ज्या ज्या तीर्थाच्या ठिकाणी उपलब्ध आहे त्या सगळ्या तीर्थांचं दर्शन घ्या आणि ते मुंडकं घेऊन तुम्ही काशी क्षेत्रामध्ये. आणि त्या काल भैरवाने पृथ्वीची प्रदक्षिणा केली आणि काशी क्षेत्रामध्ये ते मुंडकं घेऊन आला आणि म्हणजे आता काय करू? म्हणजे तुम्ही कोतवाल व्हा. रक्षपाळाचं पद काल भैरवानं भगवान शंकरानं प्राप्त करून दिलं. अशा भगवान शंकराच्या अनेक लीला आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. म्हणून तुम्ही जर काशी यात्रेला गेले तर काल भैरवाचं दर्शन घेतल्याशिवाय काशी यात्रा पूर्ण होत नाही. काशी यात्रेला गेले की काल भैरवाचं दर्शन घ्यावं लागतं आणि मग सगळं वातावरण शांत झालं. आणि पुढे भगवान शंकराने विष्णूला आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, म्हणे तुम्ही माझ्यापासून प्रगट झालेले आहेत. आता मी एक पिंड तयार करणार आहे. इथून पुढे माझी पूजा जर करायची असेल तर या पिंडीच्या स्वरूपानं आणि लिंगाच्या स्वरूपानं करायची. ती दिव्य असणारी पिंड तयार झाली आणि तेव्हापासून आपण त्या पिंडीची पूजा करतो, त्या लिंगाची पूजा करतो. साक्षात भगवंतानं ती पिंड स्थापन केलेली आहे. आणि ज्या दिवशी ती पिंड प्रगट झाली ती तिथी होती महाशिवरात्री. आपण महाशिवरात्रीच्या दिवशी जे ऐकतो ना आपण ती चंड भिल्लाची वगैरे, ती महाशिवरात्रीची महात्म्याची कथा आहे, प्रगट्याची कथा नाही. पण ज्या दिवशी भगवान परमात्म्याचं लिंग शिवलिंग प्रगट झालं, ज्या दिवशी प्रगट झालं ती तिथी आहे महाशिवरात्री. म्हणून तो महाशिवरात्रीचा काळ म्हणजे अतिशय श्रेष्ठ काळ आहे. अनेक आशीर्वाद भगवान शिवानं ब्रह्मदेवाला आणि विष्णूला दिले. सांगितलं तुम्ही ब्रह्मदेव सृष्टीचं सृजन करीन आणि त्याच्या सृजनामध्ये भगवान विष्णूने त्याला सहकार्य करावं. असे अनेक आशीर्वाद भगवंतानं दिले. मस्तकावर हात ठेवला, दोघांना अनुग्रह दिला आणि भगवान परमात्मा लुप्त झाले. तिथून पुढे भगवान शंकराच्या पिंडीची पूजा केली जाते. आणि नंतर भगवान शिवाने जी पिंड त्यांच्या समोर प्रगट केली त्या शिवलिंगाची पूजा सगळ्यात अगोदर जर कुणी केली असेल तर त्या ठिकाणी पिंड प्रगट झाल्यानंतर ब्रह्मदेवाने आणि भगवान विष्णूने सगळ्यात अगोदर भगवान शिवाच्या लिंगाची पिंडीची पूजा केली. ब्रह्म मुरारी सुरचित लिंगम निर्मल भासित शोभित लिंगम. ब्रह्म मुरारी सुरचित लिंगम निर्मल भासित शोभित लिंगम. जन्मते अविनाशित लिंगम तत्प्रणामि सदा शिवलिंगम. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
कार्तिकलिंगं कामदहन करुणाकरलिंगं रावणकल्पविनाशितलिंगं रावणकल्पविनाशितलिंगं तत्प्रणामि शिवलिंगं ॐ नमः शिवाय 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 जय हो नमः पार्वती पते शिव हर हर महादेव अतिशय आनंदाचा क्षण आज आपल्या जीवनात आहे. आपल्या सर्वांचे आदरणीय श्रद्धास्थान गुरुवर्य श्री उत्तरेश्वर मंदिराचे महंत श्री जयंतगिरी महाराज किम महाराजांचं आगमन झालेल्या टाळ्यांच्या गजरामध्ये महाराजांचं स्वागत करा. सुंदर चाललेल्या शिव महापुराण कथेमध्ये भगवान शिवाचे एकनिष्ठ असणारे भक्त आज आपल्या कथेमध्ये आलेत. म्हणजे नक्कीच ही कथा भगवान शिवाला आवडलेली असं मला वाटतं. हे सगळे महात्मे आले म्हणून आदरणीय बाबा आहे. साधू महात्मे साधूचा आशीर्वाद जर भेटला तर सगळं काही चांगलं होतं. कथा चांगली होती, नंतर पंगत चांगली होती, सगळंच चांगलं होतं. साधूचा आशीर्वाद भेटला पाहिजे म्हणून बाबा उपस्थित आहेत. सर्व गुटकेश्वर मंदिर संस्थान कमिटी परिसर सर्वांच्या वतीने महाराजांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. असाच आमच्यावरती छत्रछाया असू द्या, असाच तुमचा आशीर्वाद आमच्यावरती राहू द्या. आमच्यासारख्या लेकराचं बोलणं बाबा गोड करून घ्या अशी बाबांना विनंती आहे. असा तो शिव परमात्म्याची पिंड प्रगट झाली. सगळ्यात अगोदर भगवान विष्णूने आणि ब्रह्मदेवाने त्या शिवपिंडीची पूजा केली. ऐका, ती तिथी होती महाशिवरात्र. मग शौनक ऋषींनी विचारलं, ब्रह्मदेवानं आणि भगवान विष्णूने भगवान शिवाची पिंडीची पूजा केली, ती पूजा नेमकी कशी करायची ती आम्हाला सांगा. भगवान शिव परमात्म्याची पिंड कशी स्थापन करायची ती सुद्धा आम्हाला सांगा. आणि मग आता सुत महाराज थोडं लक्ष द्या बरं का. हे जर नाही कळलं तर मग काय उपयोग नाही. भगवान शिव परमात्म्याची पिंड कशी स्थापन करायची आणि पूजा त्याची कशी करायची आता लक्ष द्या. सगळ्यात अगोदर वैदिक ब्राह्मणांना बोलवून आणायचं, जे मंत्र जाणतात ते वेद जाणतात, आणि मग त्यांच्या हातानं मूर्ती प्राण प्रतिष्ठा करायची. 3 पद्धतीची प्राण प्रतिष्ठा सांगितलेली. एक आहे चल प्रतिष्ठा, एक आहे आचल प्रतिष्ठा आणि एक आहे चलाचल प्रतिष्ठा. चल प्रतिष्ठा म्हणजे काय म्हणायचं, एखादी पिंड आपण स्थापन केली, मूर्तीची किंवा पिंडीची स्थापना केली, प्राण प्रतिष्ठा आपण केली की ती आचल राहते. आचल म्हणजे उद्या भविष्य काळात जर तिला उचलून बाजूला ठेवायचं जर असलं तरी चालतं. याला काय म्हणायचं, चल प्रतिष्ठा. ती बाजूला घेऊ शकते आपण. चल प्रतिष्ठा म्हणजे ती आपल्याला बाजूला ठेवता येते, दुसऱ्या मंदिरात शिफ्ट करता येते. सोप्या भाषेत सांगतो, ही झाली चल प्रतिष्ठा. दुसरी प्रतिष्ठा आहे त्याला म्हणतात आचल प्रतिष्ठा. एकदा प्राण प्रतिष्ठा झाली की ती मूर्ती तिथून हलवता येत नाही. काही करा तुम्ही, काही करा, ती मूर्ती हलवता येत नाही. त्याला म्हणायचं आचल प्रतिष्ठा. आणि तिसरी प्रतिष्ठा आहे त्याला म्हणतात चलाचल प्रतिष्ठा. चलाचल प्रतिष्ठा म्हणजे छोटीशी भगवान शंकराची पिंड असते, छोटीशी. साधू बाबा आहे, काही एकनिष्ठ भगवान शंकराचे भक्त असतात, त्यांच्याकडे छोटीशी पिशवी असते. त्या पिशवीमध्ये डब्बा असतो आणि त्या डब्यामध्ये छोटीशी भगवान शंकराची पिंड असते. ती
ती पिंड सोबत वागवतात, ते सोबत असतात. जिथं थांबतील तिथं जेवायला बसले का अगोदर ती पिंड ठेवायची, त्या पिंडीला नैवेद्य दाखवायचा आणि मग जेवायचं. याला काय म्हणतात? सोबत वागवणं, सोबत वागवायची. पण ती सोबत वागवण्याच्या अगोदर सुद्धा त्याची प्राणप्रतिष्ठा करून घ्यावी लागते, तर सोबत वागवता येते, नाही तर वागवता येत नाही. मग त्याला म्हणायचं चल प्रतिष्ठा, म्हणजे ती सोबत वागवू शकतो, कधी उचलू शकतो आणि कधी ठेवू शकतो. अशा 3 प्रतिष्ठा सांगितल्या तुम्हाला. कोणत्या कोणत्या? पहिली चल प्रतिष्ठा, दुसरी आचल प्रतिष्ठा आणि तिसरी चलाचल प्रतिष्ठा. या पद्धतीने आपण प्राण प्रतिष्ठा करायची. बर, जी पिंड आणायची ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार आणायची. कुणी दगडाची आणा, कुणी तांब्याची आणा, कुणी पितळाची आणा, कुणी सोन्याची आणा, कुणी चांदीची आणा, ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे. तुम्ही कोणती आणू शकता, ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे. आणि ऐका, तिची प्राण प्रतिष्ठा मंदिरात झाली किंवा घरामध्ये झाली आणि आपण भगवंताची पूजा करू लागलो. मंदिरात जर बाहेर भगवंताची पूजा करायची ठरली, शिवपिंडाची, तर सगळ्यात अगोदर नंदीची पूजा करावी लागते. आलं का लक्षात? नंदीची. पण घरातल्या देवघरात जर पिंडीची पूजा करायची असेल तर घरातल्या देवघरातल्या पिंडीच्या समोर नंदी चालत नाही. ऐका बरं, घरातल्या देवघरात जर भगवान शंकराची पिंड तुम्ही ठेवली तर त्याच्या समोर नंदी ठेवायचा नाही. पण बाहेर मंदिरात किंवा घराच्या बाहेर तुम्ही बेलाच्या झाडाखाली जर पिंड ठेवली तर त्याच्या समोर नंदी चालतो. आणि नंदी हा समोर असला पाहिजे. नंदी बाजूला चालत, भगवान शंकराच्या मंदिराच्या समोर तुम्ही 12 ज्योतिर्लिंग पाहता ना, नंदी कुठे? 12 ज्योतिर्लिंगामध्ये समोर आहे. फक्त एकच क्षेत्र आहे की नंदी बाजूला आहे, ते क्षेत्र म्हणजे काशी. मग काशी म्हणजे नंदी बाजूला कुठे आहे? मस्जिदीच्या समोर नंदी. म्हणजे सोपं गणित आहे, ती मस्जिद नाही काय तो वाद करत नाही. या मंदिराच्या समोरच नंदी असला पाहिजे, नंदी बाजूला चालत नाही. अशी भगवंताची पूजा करायची. पण ऐका, पुन्हा एकदा लक्ष द्या, देव्हाऱ्यात घरातल्या पिंड सोडून नंदी चालत नाही, फक्त पिंड ठेवायची आणि बाहेर आली की त्याच्या समोर नंदी. अगोदर नंदीची पूजा करायची. मंदिरातल्या भगवंताची पूजा करा किंवा देव्हाऱ्यातल्या करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय मंत्र म्हणायचा. आपल्या घरामध्ये मांडलेले जे काही देव आहेत, सगळे देव, त्याच्या सगळ्यात शेवट भगवान शंकराच्या पिंडीची पूजा करायची. सगळ्यात अगोदर गणपतीची करायची. तुम्ही म्हणा सगळ्यात शेवट का करायची? सगळ्यात अगोदर भगवान शंकराची पूजा करायची नाही. देवाऱ्यातलं सांगतो तुम्हाला आता, महिला मंडळ सगळ्यात शेवट करायची भगवान शंकराची पूजा. मग सगळ्यात अगोदर कोणाची करायची? गणपतीची. का सगळ्यात शेवट करायची? कारण कनिष्ठ देवापासून पूजा करत करत श्रेष्ठ देवापर्यंत जायचं. कारण भगवान शंकर हे सगळ्यात श्रेष्ठ दैवत आहे, सगळ्या देवतांची उत्पत्ती त्यांच्यापासून आहे. म्हणून लहान्याची पूजा करत करत मग श्रेष्ठ असणाऱ्या देवाची पूजा करायची. ऐका, अशी पूजा करायची. आणि भगवान शंकराच्या पिंडीची पूजा करत असताना, तर सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. आता समजा भगवान शंकराची पिंड आहे, या पिंडीचं जी खालची बाजू आहे, आता वरती समजा तुम्ही पिंड धरा, सोपं सांगतो कळण्यासाठी. आता ही खालची बाजू, ही वर काय? पिंड आहे. आता हे काय आहे माझ्यासमोर? मोबाईल नाही हो, मला माहित नाही का मोबाईल. हे काय माझ्यासमोर? पिंड आहे. ही वरची जी बाजू आहे ना, ही भगवान शंकराच्या लिंगाची बाजू आहे. याला काय म्हणतात? भगवान शंकराचं लिंग. आणि ही खालची जी बाजू आहे ना, याला पार्वतीचं स्वरूप मानलेलं. ही कोण आहे? पार्वती. मग ऐका, ही पिंड त्या खालच्या योनीचं म्हणजे खालच्या पार्वतीची जी दिशा आहे, ही दिशा कोणत्या दिशेने असली पाहिजे? उत्तर. दिशा कोणती असली पाहिजे? उत्तर. मग ऐका, हे उत्तर दिशेला दुसऱ्या दिशेला ठेवायचं नाही, चुकून सुद्धा उत्तर दिशेला. आणि लिंगाची पूजा करत असताना पार्वतीची सुद्धा खाली काय झाली पाहिजे? पूजा झाली पाहिजे. नंतर ती पूजा करत असताना भगवंताला शुद्ध पाण्यानं स्नान घालायचं. पूर्ण पिंडीला स्नान घातल्यानंतर त्याला भस्म लावायचं. भस्म भगवंताला अतिशय प्रिय आहे. भस्म लावल्यानंतर त्याला फुलं व्हायची. आणि पांढरी फुलं जर असतील तर ती भगवंताला अतिशय काय आहे? धोत्र्याचं फुल म्हणा, धोत्राचं नाही, धोत्र्याचं फुल म्हणा. अशी वेगवेगळी फुल. पण हात जोडून विनंती, चुकूनही केवड्याचं फुल व्हायचं का व्हायचं नाही? केवड्याचं केतकीचं
त्याला काय आहे? शाप आहे. हा, ते देवाला चालत नाही. तुम्ही किती पूजा करा, चुकून जरी केवढ्याचं फुल वाहिलं तर सगळ्या पूजाचा काय होतो? नाश होऊन जातो. ती पूजा देवापर्यंत जात नाही. केवढ्याचं केतकीचं फुल भगवान शंकराला चालत नाही. धोत्र्याचं वहा, लाल फुलं वाहिलेली भगवान शंकराला चालत नाही. भगवान शंकराला पांढरी फुलं आवडतात. भगवान रुष्ट होतात लाल फुलं वाहिल्यानंतर. म्हणजे अजून काय? भगवान शंकराला बेलाचं पान आवडतं. आता तुम्ही बेलाचं पान वाहतात. कसं वाहतात बेलाचं पान? महिला म्हणतात कसं वाहतात? 3 पानाचं एक पान. 3 पानाचं मिळून एक पान का? 3 गुणाचं एकीकरण करायचं देवावर व्हायचं. सत्व, रज आणि तम. या 3 गुणाचं एकीकरण म्हणजे बेलाचं पान आहे. 3 पानाचं एक पान. असं 3 पानाचं बेल त्या भगवान शंकरावर व्हायचं. बिल्वदळाला फार विशेष महात्म्य सांगितलेलं आहे. आपण शिवरात्रीच्या दिवशी कथा ऐकतो ना त्या चंड बिल्लाची. 1,00,000 बेलाची पानं चुकून पडली पिंडीवर तरी त्याला मोक्ष भेटला. चुकून पडली. आपण अंतःकरणापासून देवावर वाहतो. का देव आपल्यावर प्रसन्न होणार नाही? बेलाचं पान भगवंताला अतिशय प्रिय आहे. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान. बोला बोला. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान. हो शंकराला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, माझ्या आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान पान आवडते बेलाचे पान. गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा, गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा, पायात खडा वचन, पायात खडा वचन, आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान पान आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या, माझ्या शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, माझ्या माझ्या आवडते पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान. नमः पार्वती. शिव हर हर महादेव. बेलाचं पान भगवान शंकराला आवडतं. अतिशय प्रिय. काय काय प्रिय भगवान अमोल महाराज वाढले तर अडचण नाही काय? बरंच राहिले म्हणून म्हटलं. तुमचं काय अडचण? महिला मंडळ, पुरुष मंडळी, पाठीमागचे वर हात करा. महिला मंडळी इकडे भुका लागल्या नाही ना? 5-10 मिनिटं वाढून घेतो बरं का. बरं सगळं काय हा 1 तास. मला वाटलं मला भूक लागली 1 तास करून. बेलाचं पान भगवान शंकराला आवडतं. ते थोडं भगवान शंकराची पूजा कशी करायची हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत यथार्थ पूजा होत नाही. म्हणून या गोष्टी लक्ष देऊन ऐका. परत परत मला ऐकायला भेटणार नाही. फार सूक्ष्म विचार आहे. भगवान शंकराच्या पिंडीला भस्म लावायचा. धोत्र्याची फुलं व्हायची, पांढरी फुलं व्हायची, लाल फुलं आवडत नाही, केतकीचं केवढ्याचं फुलं आवडत नाही. बेलाचं पान आवडतं पण ते 3 गुणाचं असलं पाहिजे. 3 पानाचं एक पान. एवढं सगळं आहे. बिल्वदळ प्रिय आहे, भगवान शंकराला भस्म प्रिय आहे, भगवान शंकराला पांढरी फुलं प्रिय आहेत. आणि शेवटचं सांगतो भगवान शंकराला जल प्रिय आहे. जल अतिशय प्रिय. नाही काही जमलं तर कमीत कमी भगवान शंकराच्या पिंडीवर काय व्हायला पाहिजे? जल. का व्हायचं जल? कारण ते भगवान शंकर उष्ण आहेत, रागीट आहेत, लवकर राग येतो त्यांना.
आणि त्यांच्या शरीरामध्ये ताप आहे महाराज. तापतात लवकर ते अंग गरम राहतं. आणि आपण जर पिंडीवर पाणी टाकलं त्यांना शीतलता वाटते, ते सुखी वाटतात, समाधानी वाटतात, त्यांना आनंद वाटतो. वा, माझ्या भक्तानं माझं शरीर कसं केलेलं आहे, शांत केलेलं आहे, थंड केलेलं आहे. तुम्हाला उन्हाळ्यात सुद्धा दुपारी 12 वाजता गार पाणी आंघोळ करावं वाटते की नाही आपल्याला? तुम्हाला नाही वाटत? मला वाटते बा. तुमच्याकडे ऊनच लय हो, त्या उन्हाने सुधारणा आम्हाला दिवसभर काय भयानक ऊन आहे तुमच्याकडे. लय हाल झाले आमच्याकडे, काय सांगू तुम्हाला, भयानक ऊन आहे हो तुमच्याकडे. चला असते ऊन आमच्याकडे बी आहे, आम्ही काय दुसऱ्या राज्यातून नाही आलो, पण जरा कमी मापात आहे. तुमच्याकडे जरा जास्त ऊन आहे, माणसं लय तापड आहे तुमच्याकडे. चला असं नाही ती गळ म्हणून तुम्ही भगवान शंकराच्या मंदिरात कधी वरती असते तो हंडा, त्याला काय म्हणतात, गळती. टिप 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 काय भगवंताच्या त्या पिंडीवरती थेंब पडत राहतो. ती गळती भगवान शंकराला जलवती आहे. भगवान शंकराला जर पदार्थ खाऊ घालायचा असेल आपल्याला नैवेद्य, तर भगवान शंकराला सगळ्यात आवडणारा नैवेद्य म्हणजे खिरीचा नैवेद्य. भगवान शंकराला फार सुंदर आवडती खीर, म्हणूनच आज आम्हाला खीर होती काय पण खायला. लय सुंदर खीर खाल्ली आहे, गोड होती खीर, सुंदर खीर खाल्ली आहे. भगवान शंकराला खीर अतिशय प्रिय आहे. सगळ्यात श्रेष्ठ पूजा भगवान शंकराची मानली जाते. कोणत्या शिवलिंगाची? तर ती पार्थिव शिवलिंगाची. पार्थिव शिवलिंग म्हणजे मातीचं शिवलिंग. त्याची पूजा जर केली तर भगवान आणखी प्रसन्न होतो. मातीचं शिवलिंग. तसं जर पाहिलं तर भस्माचं सुद्धा शिवलिंग तयार केली जाते. म्हणून अशा पद्धतीनं पूजा करायची भगवान शंकराच्या पिंडीची. पण तरी काही लोक जर म्हणतील महाराज आम्हाला मूर्तीचीच पूजा करायची, काही लोक नाही आतकणी असतील ना, हे नको करू म्हटले का ते करतील. म्हणजे नाही महाराज आम्हाला मूर्तीचीच पूजा करायची, एक तर मूर्तीची पूजा करायचीच नाही. करायची असेल तर कशाची करायची? पिंडीची, शिवलिंगाची. पण तरी जर मूर्तीची पूजा करायचीच असेल तर ती मूर्तीची पूजा तुम्हाला घरी दारी करता येत नाही. मग मूर्तीची पूजा कुठं करायची? मसन वाट्यात. कारण भगवान शंकराचं राहण्याचं स्थान काय? स्मशान. स्मशान भूमीमध्ये मूर्तीची पूजा केली जाते. इतरत्र मूर्तीची पूजा करता येत नाही तुम्हाला. मंदिरात नाही, देवघरात नाही. देवघरात, मंदिरात शिवपिंडीचीच पूजा करायची. पण पुन्हा ऐका, मंदिरातल्या देवाऱ्याच्या समोर नंदी असावा. मंदिराच्या समोर नंदी असला पाहिजे. देवाऱ्यात नंदी ठेवायचा नाही. देवाऱ्यात फक्त भगवान शंकराची पिंड ठेवायची आणि सगळ्यात शेवटी देवाऱ्यात पिंडीची पूजा करायची. सगळ्यात अगोदर गणपतीची करायची. हे सूत्र ध्यानात ठेवा. पांढरी फुलं व्हायची, भस्म लावायचा, गोपुरं व्हायची, खीर खाऊ घालायची, सतत पाणी, बिलबदळ, या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवा. मूर्तीची पूजा करायची असेल तर मसन वाट्यात जायचं, म्हणजे जिवंत असतानाच जायचं मसन वाट्यात. अशी शंकराची पूजा सूत महाराज शौनकांना समजावून सांगतात. आणि मग शौनकाने विचारलं, म्हणले महाराज या पूजेतून कोणाला काय फळ प्राप्त होतं? तर ऐका, भगवान शंकराला जर 1 लाख बेलाची पानं वाहिली ओम नमः शिवाय मंत्र म्हणून, तर भगवान शंकर प्रसन्न होतात आणि आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडवतात. जसं चंड भिल्लाला सोडवलं जन्म मरणाच्या फेऱ्यातून. भगवान शंकराला कमळाची फुलं आवडतात. किती आवडतात कमळाची फुलं? फार आवडतात. कमळाची फुलं भगवान शंकराला आवडतात. म्हणून तुम्ही पहा, रावण रोज 1000 कमळाची फुलं पिंडीवर व्हायचा. एक दिवस भगवान शंकराला वाटतं त्याची परीक्षा घेऊ आपण, 1 फुलंच गायब केलं. कोणी केलं गायब? शंकरानं. पिंडीवर 1000 फुलं वाहत होता ना भगवान शंकराच्या रावण, त्या आणलेली 1000 फुलात 1 फुलंच गायब केलं. मग 1000 म्हणजे जवळजवळ 999 फुलं वाहिली, 1 फुल कमी पडलं. आता रावण होता महाराज, तो काय तुमच्या आमच्यासारखा भक्त होता? भूक लागली का उठला? तसं नाही, रावण होता. रावणानं काय विचार केला? माझ्या भगवान शंकराच्या पिंडीवर टाकायला 1 कमळ जर कमी पडलं असेल, याला सुद्धा शिव कमलच म्हणतात ना. त्याला विचारच केला नाही. त्यानं स्वतःच्या तलवारी नाही, कमळ, शिव कमळ म्हणजे मुंडकं कापलं भगवान शंकराच्या पिंडीवर वाहिलं. काय भक्ती असेल रावणाची? काय भक्ती असेल रावणाची? विचार करा. स्वतःचं मुंडकंच कापलं महाराज आणि पिंडीवर वाहिलं. भक्ती असावी तर तुम्ही कापू नका बघा, नाही माझ्या आळी तुम्ही म्हणता लय अवघड कुठं हे नाही. तुमचं चालत फक्त ऐकून घ्या तुम्ही. आता भगवान शंकर प्रसन्न झाले. बाबाजी शंकर प्रसन्न झाले. रावणा काय भक्ती तुझी, मुंडकं कापलं, जा तुला वरदान देतो, तुला 10 तोंड प्राप्त होतील. आणि 10 तोंड तेव्हापासून रावणाला प्राप्त झाली. म्हणून त्याला दशानन म्हणतात. आनंद म्हणजे मुंडकं, शिर. दशानन प्राप्त झालं.
असं कमळाचं फुल वाहिलेलं भगवान शंकराला आवडतात. आता ऐका, भगवान शंकराला रुद्राक्ष आवडतात कारण भगवान शंकराच्या आसवातून रुद्राक्षाचं झाड प्रगट झालेले. भगवान शंकराचे आसू जमिनीवर पडले आणि त्याच्यातून रुद्राक्षाचं झाड प्रगट झालं. ते रुद्राक्ष आपल्याला जास्तीत जास्त नेपाळ प्रांतात जास्त पाहायला भेटतात. अनेक प्रकारचे रुद्राक्ष, 14 प्रकारचे. किती प्रकारचे? 14 प्रकारचे रुद्राक्ष. त्याला मुख असतात. आता ते आर्टिफिशियल पण असतात, नकली रुद्राक्ष तयार केलेले पण असतात, ते मला सांगायचे नाही. वेगवेगळ्या पद्धतीचे रुद्राक्ष आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते घातले की त्याचा परिणाम सुद्धा वेगळा आहे. 4-5 पद्धतीचे रुद्राक्ष सांगितले जाते शक्यतो. कोणते? 4 रंग आहेत रुद्राक्षाचे. पांढरा रंगाचा रुद्राक्ष, लाल रंगाचा रुद्राक्ष, पिवळ्या रंगाचा रुद्राक्ष आणि काळ्या रंगाचा, असे 4 पद्धतीचे रुद्राक्ष वेगवेगळे. पण शक्यतो जास्त रुद्राक्ष आपल्याला लाल रंगाचाच पाहायला भेटतो आणि त्यातली त्यात पंचमुखाचा 5मुखी रुद्राक्ष. पण सगळ्यात जास्त महत्व रुद्राक्षाला कोणत्या माहिती? 1मुखी आणि 14मुखी. हे रुद्राक्ष सहजासहजी भेटत नाही आणि जर भेटले तर जवळजवळ नकलीच असते. नेपाळ प्रांतात जास्त पाहायला भेटतात असे रुद्राक्ष. बरं, हे रुद्राक्ष कुणी घालायचे अंगावर? कुणी घालायचे रुद्राक्ष? एकजण म्हटलं, महाराज संसारिक लोकांना रुद्राक्ष अंगावर धारण करायचा अधिकार, हे साफ चुकीचं आहे. संसारिकाला जास्त प्रमाणात रुद्राक्ष घालायचा अधिकार आहे. मला सांगा, ज्यांच्यासाठी रुद्राक्ष घालतो ते शंकर कोण येतो? संन्यासी आहेत का, ब्रह्मचारी आहेत का, संसारिक आहेत? कोण आहेत? झोपले नाही तुम्ही? कोण आहेत भगवान शंकर? संसारिक आहेत. बायको आहे त्यांना, 2 लेकरं आहेत. म्हणून संसारिकांना रुद्राक्ष घालायचे. पण रुद्राक्षाचे नियम आहे का? ब्रह्मचार्याने रुद्राक्ष घालावे आणि संसारिकांना सुद्धा रुद्राक्ष घालण्याचा अधिकार आहे. तसं काही वाईट मानायचं कारण नाही. पण रुद्राक्ष कसे घालायचे? जेवढे नियम. गळ्यातली माळ तुळशीची आपण धारण करतो ना, तुळशी महात्मा शेवटच्या दिवशी येणार आहे. तुळशी महात्म्य आपल्याला ऐकायला भेटणार आहे, जलंधराची कथा. जेवढे नियम तुळशीची माळ गळ्यात घातल्यानंतर आहेत ना, तेवढेच नियम रुद्राक्ष गळ्यात घातल्यानंतर. वाईट वागायचं नाही, खोटं बोलायचं, निंदा करायची नाही, गैरवर्तन करायचं नाही, स्वच्छ राहायचं, निर्मळ राहायचं, सगळ्यांसोबत प्रेमाने बोलायचं, भगवंताचं भजन करायचं. जेवढे नियम आहेत, तुळशीला पाणी व्हायचं, हे सगळे नियम रुद्राक्षांसाठी आहेत. पण रुद्राक्ष मोघम घालता येत नाही. प्रत्येक अवयवावर रुद्राक्ष घालत असताना त्याची संख्या शास्त्रकारांनी ठरवून दिलेली. तुम्हाला जर रुद्राक्ष घालायचे असेल तर किती रुद्राक्ष घालता येतात ऐका. 555 रुद्राक्षाचा मुकुट तयार करायचा आणि ते डोक्यात घालायचा. किती? डोक्यावर जर रुद्राक्ष घालायचे असेल तर किती घालायचे? 555. चला ऐका. त्यानंतर 360 रुद्राक्ष एकत्रित करायचं आणि त्याचं जानवं तयार करायचं आणि ते धारण करायचं शरीरावर. किती? 360 रुद्राक्षाचं. पुढे सांगितलं, कंठात म्हणजे गळ्यात जर रुद्राक्ष घालायचे असतील तर त्याची संख्या 101. किती? 101. आणि माळीत किती लागतात? 108. रुद्राक्ष जर गळ्यात घालायचे असेल तर कमी जास्त चालत 101 रुद्राक्ष गळ्यात पाहिजे. डोक्यात घालायचे असतील तर 555 पाहिजेत आणि जानवं करायचं असेल तर 360 पाहिजे. याच्यात कमतर मोघम रुद्राक्ष घालायचे नाही. आले 2-4 घातले गळ्यात, तसं नाही जमत ते. गळ्यातली माळ रुद्राक्षाची घालायची असेल तर 101 मणी पाहिजे. त्याच्यानंतर कानात रुद्राक्ष घालायचे. किती? 6. म्हणजे एकाच कानात 6 नाही घालायचे, इकडून 3 घालायचे आणि इकडून 3. हे तर फळायच्या रुद्राक्षात, नाही तर काही उपयोग होत नाही. रुद्राक्षाचा नियम आहे का? 3 रुद्राक्ष इकडून घालायचे, 3 रुद्राक्ष इकडून घालायचे. त्यानंतर मनगटात रुद्राक्ष आपल्याला घालण्याचा अधिकार आहे. पण मनगटात पूर्ण माळ नाही घालायची. मनगटात फक्त 2 रुद्राक्ष घालण्याचा अधिकार आहे. किती? फक्त 2 रुद्राक्ष मनगटात घालता येतात. त्याच्यानंतर हा कोपर आहे, तिथं कोपराला सुद्धा 2 रुद्राक्ष घालता येतात. कमरेला 5 रुद्राक्ष घालता येतात. असा रुद्राक्षाचा महिमा आपल्याला वर्णन करून सांगतात. आणि रुद्राक्षाचा परिणाम आहे, प्रत्येक रुद्राक्ष घातल्यानंतर त्या प्रत्येक संख्येमाग एक गुढ धरलेलं आहे आणि प्रत्येक रुद्राक्षाचा परिणाम वेगळा आहे. एकमुखी रुद्राक्षाचा परिणाम वेगळा आहे, 2 मुखी रुद्राक्षाचा परिणाम वेगळा आहे. असं करता करता 14 मुखी रुद्राक्षाचा परिणाम वेगळा आहे. असं हे सगळं रुद्राक्षाचं महात्म्य शौनकांनी ऐकलं सूत महाराजांच्या मुखातून आणि साष्टांग दंडवत केला सूत महाराजांना. म्हणजे महाराज
एवढी आम्हाला पूजा विधी तुम्ही भगवान शंकराची सांगितली. भगवान शंकराची पूजा, पिंडीची पूजा कशी करायची, मूर्तीची का केली जात नाही, का पिंडीची पूजा करायची, ती पिंड कशी निर्माण झाली, स्नान घालायचं, भस्म लावायचं, कोणती फुलं भगवान शंकराला आवडतात, हे सगळं तत्वज्ञान सूत महाराजांनी शौनकांना सांगितलं. आणि तेच ग्रंथातलं मी तुमच्या समोर मांडलेलं आहे. हे सगळं शौनकांनी ऐकल्यानंतर म्हटले, महाराज आता आम्हाला सांगा त्या भगवान शंकराचा अवतार कसा झाला, काय कार्य करतो तो भगवान शंकर, आम्हाला त्याचं चरित्र ऐकायचंय. तुम्ही सांगितलं की भगवान शंकराचा अंबिकेसोबत विवाह झाला, म्हणजे पार्वती सोबत, सती सोबत झाला. ती सती आणि ती पार्वती भगवान शंकराला कशी प्राप्त झाली, नंतर त्यांना 2 मुलं झाली, एकाचं नाव आहे गणपती आणि एकाचं नाव आहे कार्तिक स्वामी. त्या गणपतीचं खरं नाव आहे मयुरेश. ते 2 लेकरं त्यांना कशी प्राप्त झाली, कोणत्या कारणासाठी ती लेकरं त्यांना प्राप्त झाली, त्यांचं पुढचं कार्य सांगा. भगवान शंकराला वाहन प्राप्त झालं नंदी, तो नंदी कसा प्रगट झाला ते सांगा. अंबिका कशी प्रगट झाली ते सांगा. सतीनं भगवान शंकराला प्राप्त करून घेतलं, नंतर स्वतःचं शरीर जाळलं, नंतर पुन्हा पार्वतीच्या रूपानं ती प्रगट झाली, भगवान स्वतः शंकराला तिनं प्राप्त करून घेतलं. ही कथा आम्हाला ऐकायची, म्हणजे इथून पुढं भगवान शंकराचं सविस्तर चरित्र आम्हाला ऐकायचंय, अशी विनंती सूत महाराजांना शौनकांनी केली. आणि सूत महाराज म्हटले, आता सगळं मी तुम्हाला सांगणार आहे, पण आज नाही, मग उद्यापर्यंत आपल्याला अनेक भगवंताचं चरित्र सांगायचं. उद्या काय काय पाहायचंय आपल्याला पटकन सांगून देतो. उद्या भगवान शंकरानं नारदाची मोठी फजिती केलेली. नारदाला अभिमान झाला होता, तो अभिमान घालण्यासाठी भगवान शंकरानं माया रचली आणि मोठी फजिती महाराज नारदाची झाली. ती फजिती आपल्याला उद्या पाहायची. भगवान शंकर कैलास पर्वतावरती राहायला गेले. का कैलास पर्वतावरती राहायला गेले त्याचाही भाव उद्या पाहायचा आहे. ही सृष्टी कशी निर्माण झाली, भगवान शंकरानं सृष्टी कशी निर्माण केली, त्या सृष्टीचा विस्तार आपल्याला उद्या पाहायचा आहे. आणि तो विस्तार पाहत पाहत आपल्याला उद्या सतीचं चरित्र पाहायचंय. थोडक्यात आलं लक्षात, सतीचं चरित्र. आता उद्या लग्न लागायला पाहिजे होतं भगवान शंकराचं, पण उद्या लग्न लागणार नाही. आपण भगवान शंकराचं लग्न परवा लावू, कारण कथा भरपूर राहिल्यात, त्या कथा उरकून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे परवा आपण भगवान शंकराचं लग्न लावू. परवा मस्त लग्नाला यायचंय. उद्या तोपर्यंत आपण सतीचं चरित्र पाहणार आहे. अनेक लीला आपण भगवंताच्या उद्या श्रवण करणार आहे. म्हणून बरोबर 7 वाजता कथा सुरू होईल. 7 वाजता तुम्ही मंडप मध्ये असले पाहिजे अशी सगळ्यांना विनंती करतो. चला आरतीवाली समोर या. जितक्या लवकर तुम्हाला भगवंताकडे